काय पडलं? तुमच्या इथे मीटिंगला 31 जण आहेत. हे जे आहे ना, एक छोटस दिसतंय ना, छोटं वालं ते ना माईक आहे, त्याला असं पकडायचं तू सांगते ते कानातच हवं. ठीक आहे. सर ते बालवाडीचे रिझल्ट काढायचे. अंजली मॅडम लावलं का पिऊलीचा? येस सर. एकदा चेक करून घ्या, सगळे आलेले आहेत ना, म्हणजे आपल्याला चेक करायला. 2 मिनिटं वेट करू सर. लावायचं हा लॉग इन होत आहेत. क्लिप लावायची. 2 मिनिटं अजून थांबूया. ओके. ते सर आहे समोर जे ऍबसेंट राहतात त्यांनी रिझन नंतर पाठवले तरी चालतील. आता आज जेवढे लॉग इन होऊ शकतात मॅक्सिमम लॉग इन त्यांनी करा. तुम्ही चॅट मध्ये रिझन्स आता नका पाठवू, नंतर पाठवा. प्रत्येकाने आपापल्या रिजनल मॅनेजरला इन्फॉर्म करा की का नाही मीटिंगला येऊ शकलो. इथे चॅट मध्ये रिझन्स नका लिहू. दीदी आप क्या बोल रहे हो? आवाज क्लियर नहीं आ रहा है मेरे को. नेट का प्रॉब्लम है. चैट में जो एब्सेंट है उनका भी इंफॉर्मेशन मत दो, क्यों एब्सेंट है और क्या रीजन है. अभी हम ट्रेनिंग स्टार्ट करेंगे ना, तो जो कोई भी एब्सेंट है वो बाद में आप ग्रुप में या ईमेल करके बताइए. ओके. आवाज आ रहा है मेरा? हाँ ओके आया. आता मॅक्सिमम कनेक्ट झालेत सर ट्रेनिंग. सो वी कॅन स्टार्ट सर. and meanwhile they will join us. ओके. मी फर्स्ट स्टार्ट करते सर. इंट्रोडक्टरी पार्ट सांगते. प्रत्येकाने आपापलं म्यूट वर ठेवा म्हणजे बॅकग्राऊंड नॉईज येणार नाही.
आणि आपल्याला प्रत्येकाला आता हे रेनफॉलमुळे इंटरनेट फ्लक्च्युएट होणार, तर तुम्हाला मॅक्सिमम ट्रेनिंग अटेंड करता येईल, कारण हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि नीड लागलीच तर आपण पुन्हा एक ऑर्गनाईज करू, कारण आज बरेचसे ऍबसेंट आहेत. 48 पार्टिसिपंट्स आहेत, जवळजवळ आपले 98 टीचर्स आहे, म्हणजे सगळे टीम आपली पूर्ण UTOचे एम्प्लॉईज 98 आहेत. तर आपण ठीक आहे, आपण स्टार्ट करू शकतो. तर मी अंजली पाटील, बरेच नवीन टीचर आहेत, थोडक्यात फक्त सांगते. माझं नाव अंजली पाटील आणि आपण आज जे ट्रेनिंग ऑर्गनाईज करतोय ते आपले ट्रेनर आहेत मिस्टर सौरभ विद्वांस. ते आपले इंटरनल ऑडिटर आहेत, गेले कित्येक वर्ष, जवळजवळ 10-12 वर्ष तरी सर आहात ना आपल्यासोबत? येस, बरोबर. 10-12 तर वर्ष. ते ऑडिटर म्हणून आपलं जे NGO कामकाज करतं, जे काही आपलं प्रोग्राम आहे त्याचं ऑडिट करण्याचं काम आपले सर करतात, सौरभ सर आपण त्यांना म्हणतो. आणि ते आता हे ऑडिट कसलं, तर आपल्याकडे ISO सिस्टम आहे. ISO हे गेल्या 2011-10 पासून आपण इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. ISO तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी, एखाद्या प्रोडक्टवर ISO मार्क असतो, ISO 2008, ISO 2015, 9001 2015. तर असंच आपल्या ऑर्गनायझेशनला ISO प्रमाण आहे, कारण आपण जे काही करतो त्याचा आपण पुरावा म्हणून आपण ते डॉक्युमेंट्स मेंटेन करून ठेवतो. ते डॉक्युमेंट मेंटेन करण्यामागची कारणं सर तुम्हाला सांगतील, पण डॉक्युमेंट मेंटेन केल्यामुळे किंवा आपण तो डेटा सेव्ह केल्यामुळे जे काही काम केलेलं आहे त्याचा आपल्याला इम्पॅक्ट दाखवता येतो. आणि दुसरं म्हणजे ते कामात केलेलं आहे त्याचा तो पुरावा असतो. हे प्रत्येक ठिकाणी होतं. म्हणजे समजा आपण काहीतरी काम केलं आणि कुणालाच कुठेच लिहून ठेवलं नाही, तर आपल्याला ते कळणार नाही की कशा प्रकारे केलं होतं आणि का केलं होतं आणि त्याच्यातून काय साध्य झालं दुसऱ्यांना प्रूव्ह करताना, किंवा आपल्याला पुन्हा काही एका महिन्यानं रेकॉर्ड बघायचंय तर आपल्याला नाही सांगता येणार. म्हणून हे ISO आपण डॉक्युमेंट ISO मेंटेन करतोय. ते प्रमाण आहे आपलं, स्टँडर्ड आहे आपलं, आणि त्याच्या अंडर बरेचसे डॉक्युमेंट्स आपण फॉलो करतो. डॉक्युमेंट्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपण जसं शाळेमध्ये रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची सिग्नेचर, शाळेत बघा भरपूर डॉक्युमेंट्स असणार, टाचन वही, आपल्याला BEdला शिकवलंय, हे सगळं हार्ड कॉपीमध्ये हँड रिटन लिहितो. आपलं इथं असंच आहे, फक्त हार्ड कॉपी पण असते आणि आपण काही लॅपटॉपमध्ये टेक्नॉलॉजीनुसार आपण सेव्ह करतो. तर ही प्रोसेस गेले 10 वर्ष चालू आहे. हे स्पेशली नवीन टीचर्ससाठी सांगते. तर जे नवीन एम्प्लॉई आहेत त्यांनाही हे लागू पडणार आहे. तर हळूहळू तुम्हाला ते सोपं जाईल. आणि आता आपण आज जे ट्रेनिंग आहे ते प्रोसेस किती सोप्या प्रकारे आपण केलेली आहे ते सर तुम्हाला सांगतील. तर तुम्ही ते आता मी सरांकडे हँड ओव्हर करते. तर सर विल कंटिन्यू द सेशन. सर, ओव्हर टू यू सर. ओके, थँक्यू अंजली. पहिले म्हणजे मी कुठल्या काय म्हणतो, कुठल्या भाषेत बोलतो, म्हणजे हिंदी वुड बी बेटर, इंग्लिश वुड बी बेटर, और मराठी वुड बी बेटर? म्हणजे असे कोणी आहेत का ज्यांना हिंदी फक्त समजतं आणि मराठी समजत नाही, असे कोणी आहेत? पण असं असू शकतं की मॅक्सिमम क्राऊड मराठी आहे, पण हिंदीमध्ये 2-3 आहेत. तर तुम्ही मध्ये मध्ये हिंदीमध्ये पण सांगू शकता, स्वीटी, नंदा दीदी, आयशासाठी. ओके. पण बाकी मॅक्सिमम क्राऊड मराठी लँग्वेजच आहे. ओके ओके, चालेल. It's okay if you take it in Marathi, sir, because only I cannot understand. Okay, no problem. But no I will follow. I have no issues. No problem. Thank you. Thank दीदी you. चलेगा, मेरे को भी, मैं जहाँ पे इशू होगा मैं पूछती हूँ फिर. ओके ओके. अच्छा, सबसे पहले जो नए टीचर्स हैं, मतलब जो अभी अभी ज्वाइन हुए हैं या ISO के एरिया में नहीं थे पहले, वैसे टीचर जो है उनको ISO के बारे में क्या पता है? मतलब खाली एक इन 1 or 2 sentences if at all somebody can describe की ISO के बारे में क्या, ISO बद्दल काय माहिती तुम्हाला? ISO हे काय असतं? Sir, is it like a certified that we can trust easily? Certify that we can trust म्हणजे ज्याला ISO ट्रेडमार्क आहे
त्या त्याच्यावरती आपण इझिली ट्रस्ट करू शकतो की खूप वेळ म्हणजे ही गोष्ट चालेल. तर सपोज एक प्युरिफायर घ्यायचं असेल तर त्याच्यावरती ISO मार्क असेल तर आपण म्हणजे इझिली त्याच्यावर ट्रस्ट करू शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात रिलायबिलिटी हा भाग आला की रिलायबिलिटी Yes, वाढते sir. जेव्हा ISO मानांकन असतं तेव्हा रिलायबिलिटी वाढते. ओके, Yes, उत्तर बरोबर आहे. right. अजून कुणाला ट्राय करायचंय? अजून कोणाला ट्राय करायचंय? ओके, ठीक आहे, मी सांगतो. एक तर रिलायबिलिटी वाढते आणि दुसरं म्हणजे फक्त एका माणसाच्या आधारावर जे काम चालू असतं म्हणजे पर्सन डिपेंडंट काम जे असतं त्याच्याऐवजी आपण प्रोसेस डिपेंडंट काम करायला सुरुवात करतो. म्हणजे जरी पर्सन बदलला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज मी जर काम करतो UTM मध्ये, उद्या 2-3 वर्षांनी मी निघून गेलो, दुसरं कुठली तरी नोकरी मिळाली मला, तर माझ्या जागी येणारा जो माणूस आहे नवीन, तो फक्त प्रोसिजर वाचल्यावर त्याला जवळजवळ 80% कळेल की त्याला काय करायचं. बाकीचे 20% त्याला ट्रेनिंग देता येते. तो ISO केल्यावर हे प्रोसेस डिपेंडंट वर्क होतं, पीपल डिपेंडंट वर्क नाही. आणि सध्याच्या जगात पीपल डिपेंडंट वर्कला जास्त काय म्हणतो प्रायोरिटी दिली जात नाही, कारण माणसं तुम्हाला माहिती आहे की इकडनं तिकडे म्हणजे शिफ्ट डेफिनेटली आपण करतो, कारण आपण समविचारी नसतो. कधी कधी काही होऊ शकतं किंवा चांगल्या करता सुद्धा आपण एखादा ऑर्गनायझेशन सोडून दुसरीकडे जाऊ शकतो. तर असं होत असताना तो जो माणूस सोडून गेलेला आहे त्याची प्रोसेस हॅम्पर व्हायला नको. इट शुड नॉट बी दॅट वेन द पर्सन इज लिव्हिंग द ऑर्गनायझेशन it gets hampered and that process is not followed for the next few months. असं व्हायला नको. त्याच्यासाठी ही पीपल डिपेंडंट किंवा पर्सन डिपेंडंट प्रोसेस आहे ती आपण प्रोसेस डिपेंडंट करतो. म्हणजे wherever there is a process, he or she just have to read the process and follow. ओके. दूसरा भाग ऐसा है कि when ISO सर्टिफाइड अपन म्हणतो, हम लोग जब कहते हैं कि ISO सर्टिफाइड है हम लोग, जिसका मतलब है जो प्रोसेस में लिखा हुआ है, जे प्रोसेस मध्ये आपल्याला दिलेलं आहे लिहून की बाबा ह्या स्टेप नंतर ही स्टेप करायची, ह्या स्टेप नंतर ही स्टेप करायची, त्याप्रमाणेच काम होतं 99%. मी 1% वगळून ठेवतोय. 99% त्याप्रमाणेच काम करायचं असतं, त्याप्रमाणेच होतं. ओनली रेअरली, इन रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये कधीतरी असं होतं की 1% केस मध्ये आपल्याला प्रोसेस आपण फॉलो करू शकत नाही किंवा ते म्हणजे त्याची रिक्वायरमेंट इतकी वेगळी असते की ती प्रोसेस फॉलो करू शकत नाही, असं काहीतरी असतं. त्यामुळे ओनली 1% ऑफ द टाइम्स वी आर नॉट फॉलोइंग, बट अदरवाइज 99% ऑफ द टाइम्स वी आर फॉलोइंग द प्रोसेस. ओके. आणि ISO मध्ये अजून एक काय म्हणतो त्याला ब्रीदवाक्य ISOचं असं असतं की whatever we have written we have to do and whatever we are doing we have to document. क्लिअर आहे सगळ्यांना? कारण हा फंडा बराच क्लिअर व्हायला पाहिजे सगळ्यांना. whatever we have written as our process we have to do as per the process and whatever we are doing we have to document. For example, आजच्या दिवशी तुमची जर इंग्लिशचे टीचर आहात तुम्ही किंवा तुमच्या सब्जेक्ट टीचर आहात, आजच्या दिवशी 8th स्टँडर्डला तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही कुठला धडा शिकवला, काय काय करून घेतलं, 40 मिनिटचं लेक्चर असेल किंवा 1 आवरचं लेक्चर असेल, त्याच्यात तुम्ही काय काय केलं, हे जर 4-5 महिन्यांनी मला ऑडिट करायचं असेल तर मला कळणार कसं की त्याच दिवशी त्यावेळेला 8th स्टँडर्ड मध्ये तुमच्या स्कूलमध्ये कुणाला काय शिकवलं. हे जर माहिती करायचं असेल तर वी हॅव समथिंग विच इज कॉल्ड एज रेकॉर्ड. आपण रेकॉर्ड मेंटेन करतो, डॉक्युमेंट्स मेंटेन करतो. आता हे डॉक्युमेंट्स मेंटेन का करतो तर इट इज जस्ट एव्हिडन्स दॅट वी हॅव डन सम वर्क ऑन दॅट डे. त्याचा जो एव्हिडन्स असतो, म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही पास झालेले आहात का बीएड, तर सगळे म्हणतील हो. म्हणजे ज्यांनी बीएड पास केले त्यांनी सांगतील की येस
वी हॅव डन BEd किंवा वी हॅव डन ग्रॅज्युएशन. पण ते मला कसं कळणार की यू आर ग्रॅज्युएट? मला कसं कळणार की यू आर BEd? मला कसं कळणार की तुम्ही BCom आहात ते? तर तुम्ही काय दाखवाल मला? दिस इज माय सर्टिफिकेट सर, इसमें मार्क्स है, इतने इतने मार्क्स मिले थे, एंड एक कॉन्वोकेशन सर्टिफिकेट भी होता है. पता नहीं आपने लिया है कि नहीं, लेकिन उससे ये पता चलता है कि फ्रॉम दिस स्पेसिफिक यूनिवर्सिटी इन दिस ईयर you have passed this examination with this percentage. So that becomes record of the university which is given to you. In the same way, to know what we are doing every day, हमें ये करना पड़ेगा कि हमें डॉक्यूमेंट करना पड़ेगा अपना वर्क. एक मॅडम, सेकंड, रेखा दीदी म्यूट वर ठेवा. रेखा दीदी आणि नेरळ मधून कोणीतरी आहे Redmi 9A, प्लीज म्यूट करा स्वतः. हे करा, तुमचं व्हॉइस बंद करा, म्यूट करा. तिथे एक आयकॉन आहे बघा, जिथून आपला स्पीकर ऑन होतो, त्याच्यावर क्लिक करा. रेड लाईन, क्रॉस लाईन येईल रेड कलरची. रेखा दीदींचं झालं. इकडे Redmi 9A कोणतरी. Redmi 9A, तिकडून पण जास्त डिस्टर्बन्स येतोय. मला वाटतं नेरळचे टीचर आहेत. एकदा चेक करून घ्या सगळ्यांचं. आणि सर तुम्ही सगळ्यांना म्यूट करू शकता. म्यूट ऑल करा सर आणि हे करा. ओके, ठीक आहे. माझा आवाज येतोय का? ओके. ओके, फाईन. तर मी सांगत होतो की आपलं डॉक्युमेंटेशनचं काम आहे. म्हणजे आपण जे काम करतोय, आता आपली व्याप्ती वाढते. आता ISOच्या एरियाच्या अंडर फक्त मुंबई आणि इन अँड अराउंड मुंबईच्या स्कूल्स होत्या. आता आपण एक्सपॅन्शन करतो. 10-12 वर्षांनी आपण एक्सपॅन्ड करतो. तुमचं एक्सपॅन्शन बरंच आधी झालेलं आहे. म्हणजे नेरळमध्ये किंवा NMMC मध्ये किंवा मला वाटतं 2 वर्षापासून आपलं हे सगळं चालू आहे. पण अजून आपण ISOच्या अंडर आलो नव्हतो. ते काम आता ISOच्या अंडर येणार आहे. याचा अर्थ तुमच्यावर जास्त बोजा पडणार आहे का? तर नाही, अजिबात नाही. कारण जेव्हा तुम्ही ISOच्या अंडर येता, तेव्हा आम्ही असाही विचार केला की तुमचा बोजा कसा कमी करावा. तर त्या दृष्टीने सर्वात पहिला विचार आला की तुमचं जे डॉक्युमेंट आहेत किंवा रोजचे जे तुम्हाला फॉर्मॅट भरायचे असतात, ते बाकीच्या स्कूल्समध्ये जे ISOच्या अंडर होते, त्याच्यात आम्ही असं करायचो की काही जणांकडे लॅपटॉप आहे आणि त्या लॅपटॉपवर एक्सेल शीट्स किंवा वर्ड डॉक्युमेंट हे आपण भरत होतो. त्याप्रमाणे ते ईमेल करायचे, असं आपण करत होतो. आता त्याच्यात सुद्धा बऱ्याच जणांकडे लॅपटॉप असतील का? आता हा पावसाळ्याचे दिवस आहेत, लॅपटॉप कॅरी कसा करणार? ठीक आहे, सध्या आपण हे समजूया की करोनासाठी आपण जास्त कम्युट करत नाहीये, ट्रेन मधनं येत जात नाहीये, दॅट इज ओके. बट ही स्थिती अशी राहणार नाही. त्यामुळे आपल्याला ऑलवेज वी हॅव टू लुक इन द फ्युचर. आणि ती इझी करण्यासाठी आपण गुगलचा यूज करणार आहोत. असं कोण आहे ज्याला गुगल माहिती नाही? हात वरती करा, रेज युअर हँड. ज्याला गुगल माहिती नाही. गुगल म्हणजे काय? नाही, असू शकतं, असं नाही मी म्हणत आहे की तुम्हाला माहितीच पाहिजे. गुगल मध्ये काय म्हणजे, गुगल म्हणजे काय असं जर मी विचारलं तर रेज युअर हँड. नाही ना कोणी? सर हा, गुगल मीन्स, हा, गुगल म्हणजे अशी गोष्ट की देशातल्या कानाकोपऱ्यातली सगळी माहिती देऊ शकतो. बट गुगलचा आता सध्या एक नवीन फॉर्मॅट पण आला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सब्जेक्टच्या वाईज तुम्ही गुगल फॉर्मॅट बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेडी क्वेश्चन पेपर बनवता येतो. तुम्हाला फक्त तुम्हाला जी माहिती टाकायची आहे, जी मुलांपुरती मर्यादित आहे किंवा टीचर्स पुरती मर्यादित, ती तुम्ही त्याच्यात फीड करून ती कोणालाही देऊ शकता. त्याच्यामुळे वेळ पण कमी, आपला वेळ पण वाचतो आणि जास्तीत जास्त माहिती कमी वेळेत पुरवली जाते आणि समोरच्याला ती जास्त इझिली समजली जाते. बरोबर. आता वसुंधरा जे बोलली ना, ते अगदी खरं आहे. आपल्याला फक्त गुगल एक सर्च इंजिन म्हणून माहिती आहे. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा गुगलचा एक बार असतो
त्याच्यात आपण काहीतरी सर्च करतो, म्हणजे आपल्याला कुठे जायचं असेल तर सर्च करतो, किंवा आपल्याला काही आणायचं असेल, परचेस करायचं असेल तर त्याच्याबद्दल हे कुठे मिळेल, किंवा एखादा एरिया हा कुठे आहे, किंवा गुगल मॅप्सला जातो. काही ऍप्लिकेशन्स आपल्या मोबाईलवर प्री इन्स्टॉल्ड असतात, किंवा आपण ते स्वतः इन्स्टॉल करू शकतो. आपल्या केसमध्ये YouTube साठी आपण 3-4 ऍप्लिकेशन्स यूज करणार आहे. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे गुगल साइट्स. एक लिहून घ्या, तुम्हाला बाजूला जर काही असेल ना स्क्रिबलिंग पॅड तर लिहून घ्या. गुगल SITS साइट्स, वेबसाईट सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. तसंच गुगल साइट्स म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, त्याचा आपण यूज करणार आहोत. आणि त्याचबरोबर गुगल फॉर्म्स, FORMS, गुगल फॉर्म्स याचा यूज करणार आहोत. आणि हा फॉर्म्स मधनं एंटर झालेला डेटा आपण गुगल शीट्स, SHEETS शीट्स, आतापर्यंत आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे माहिती होतं. त्याच्याच आधारावर किंवा त्याच्याच धर्तीवर पण थोडंसं ऍडव्हान्स्ड आहे, आणि त्याला म्हणतात गुगल डॉक्स आणि गुगल शीट्स. आता MS वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, ते तुम्ही ऍप्लिकेशन तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर इन्स्टॉल करून ते ओपन करू शकता, बरोबर आहे. आणि पूर्ण एक्सेल शीट तुम्हाला ईमेलनी सेंड करावी लागते जर तुम्हाला डेटा किंवा डॉक्युमेंट सेंड करायचं असेल. पण गुगलमध्ये एक मोठा फरक असा आहे की मी माझ्याच गुगलच्या ड्राईव्ह म्हणजे एक मला काय म्हणतो, एक स्पेस दिलेली असते गुगल, जिथे मी ते सेव्ह करू शकतो. आणि तुमच्या पर्यंत ते कसं येईल तर फक्त त्याची लिंक शेअर करणार. आणि हे गुगल फॉर्म्स किंवा गुगल शीट्स आहेत, ते लिंकद्वारे तुम्ही फक्त बघू शकता. आता त्याच्यात तुम्हाला मी 2-3 वेगवेगळे ऍक्सेस देऊ शकतो. तर मला वाटलं की तुम्ही त्याच्यात अपडेट करावं तर त्याचा अपडेटचा ऍक्सेस देऊ शकतो. मला जर वाटलं की नाही मला फक्त इन्फॉर्मेशन द्यायचं तुम्हाला, तर व्ह्यू ओनली असा म्हणून एक ऍक्सेस असतो, तो मी तुम्हाला देऊ शकतो आणि तुम्ही ते रीड करू शकता. तर हे थोडंसं ऍडव्हान्स्ड आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल पेक्षा हे गुगल थोडंसं ऍडव्हान्स्ड आहे, कारण ते नेट बेस्ड आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते मोबाईलवर फार युजर फ्रेंडली आहे. म्हणजे नो डाऊट मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड हे सुद्धा युजर फ्रेंडली आहे, पण तितकं नाहीये. तुम्ही उघडून जर बघाल ना तर तितकंसं ते युजर फ्रेंडली नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गुगल फॉर्म्स हा फक्त गुगलचाच एक ऍप्लिकेशन आहे, ते मायक्रोसॉफ्ट मध्ये नाही. आपण कुठलाही फॉर्म किंवा कुठलाही डेटा कलेक्ट करायचा असेल तर गुगल फॉर्म आणि गुगल शीट याचं जे कनेक्शन आहे ते मायक्रोसॉफ्ट मध्ये करता येत नाही. आणि हाच ऍडव्हान्टेज विचारात घेऊन आपण आपलं सगळं काम गुगलवर करणार आहोत. ठीक आहे, मी आता माझा हे शेअर करतो स्क्रीन. सगळ्यांना दिसतंय? हा. ओके. आता ही आपली गुगलची किंवा गुगलवर असलेली हा बघा, डाव्या हाताला एक आयकन दिसतंय तुम्हाला. सर फक्त मॅक्सिमाइज करा म्हणजे फुल स्क्रीन दिसेल. मी एक काम करतो, स्लाइड शेअर वगैरे काय करता येईल? ओके. आता ही जी साईट आहे ओके, ही जे आपल्याला दिसतंय ना ते एडिटेबल डॉक्युमेंट आहे, बरोबर आहे. हे एडिटेबल डॉक्युमेंट आहे, हे आपलं क्रिएट झालेलं आहे एक, त्याला आपण म्हणतो YouTube इंट्रानेट साईट. सगळ्यांना ऐकू येत आहे? हो सर. ओके. हो हो येस सर, येस सर. आणि हे वेबसाईट आहे किंवा ही इंटरनेट साईट आहे ती आपण गुगल साईटवर त्याचं काय म्हणतो
पेस्ट केलेली आहे. याला आपण म्हणतो EOTO इंट्रानेट साईट. आता तुमची EOTOची EOTO.com म्हणून एक साईट आहे, ती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. आता ह्याच्यात आपण बायफर्केशन असं केलेली आहे की स्कूल रिलेटेड ऑपरेशनचे जे फॉर्मॅट आहेत ते एका बाजूला केलेले आहेत आणि ऑफिस रिलेटेड ऑपरेशनचे फॉर्मॅट एका बाजूला केलेले. ठीक आहे. याच्या खालचं जे आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत, म्हणजे ह्या ट्रेनिंग मध्ये बोलणार नाही आहोत. पुढच्या वेळेला कधीतरी आपण बघूया. आता ही माझ्याकडे मी ती बनवल्या असण्या कारणाने ती एडिटेबल फॉर्म मध्ये आहे. त्याचाच आपण आता तुम्हाला कशी दिसणार आहे हे आपण आता बघूया. तुम्हाला ही अशी दिसणार आहे आणि तुम्ही जर हे तुमच्या लॅपटॉपवर दिसेल अशी साईट आणि तुम्ही जर मोबाईलवर केले ना तर मोबाईलवर ही अशी दिसणार आहे. आलं सगळ्यांना लक्षात? Yes, sir. येस सर. ओके. तर मोबाईलवर ही अशी साईट दिसणार आहे. स्कूल ऑपरेशन आधी असेल, त्याच्या खाली ऑफिस ऑपरेशन असतील आणि मग ठीक आहे, ह्या पार्ट बद्दल तर आपण नंतर बोलू. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जर स्कूल ऑपरेशन्सचे असाल तर तुम्हाला एक तर इकडे क्लिक केलं स्कूल ऑपरेशन्सवर की तुम्ही स्कूल ऑपरेशन्सचे जे काही फॉर्मॅट आहेत ते तुम्हाला ऍक्सेस करता येतील. जर तुम्ही ऑफिस ऑपरेशन्स मध्ये म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारे असाल तर तुम्हाला ऑफिस रिलेटेड फॉर्मॅट इथे क्लिक करून जाता येईल. ऍट द सेम टाइम ह्या 3 रेगा दिसतात का साइड बार? Yes, sir. येस सर. येस. याला जर क्लिक केलं आपण तर इथे सुद्धा बायफर्केशन असंच आहे. आपण आता जे आहोत ते होम टॅबवर आहोत. त्याच्या खाली स्कूल ऑपरेशन्सचा टॅब आहे आणि ऑफिस ऑपरेशन्सचा टॅब आहे. तुम्ही जर स्कूल ऑपरेशन मध्ये असाल तर इथून सुद्धा जाऊ शकता किंवा ऑफिस ऑपरेशन मध्ये असेल तर इथून सुद्धा जाऊ शकता. आपण आधी स्कूल ऑपरेशनच्या याला क्लिक करूया आणि माझ्या बाबतीत मी राईट क्लिक करतोय आणि इनकॉग्निटो मोड मध्ये जातोय. त्याचं रिझन मी सांगतो तुम्हाला. मीच हे क्रिएट केल्या असणार म्हणजे केलेले आहेत म्हणून होतंय काय की अरे बापरे, हो ओके ठीक आहे. आता हे तुमच्या मोबाईलवर दिसतंय तुम्हाला, बरोबर. तुम्ही जर स्कूल ऑपरेशन्स मध्ये आलात तर हे सगळे फॉर्मॅट तुमचे स्कूल ऑपरेशन साठी जे असतात म्हणजे ऍक्टिव्हिटी रिपोर्ट, व्हॉलेंटियर ऍप्लिकेशन फॉर्म, कॉन्व्हर्सेशन विथ स्कूल प्रिन्सिपल, कस्टमर फीडबॅक फॉर्म, डिलिव्हरी चलान, डेमो असेसमेंट फॉर्म, हे सगळे ऍप्लिकेबल आहेत. ते स्कूलला ऍप्लिकेबल आहे, बरोबर आहे. इथे आल्यानंतर तुम्ही कुठल्याही फॉर्मवर एकदा क्लिक केलं की वेगळा फॉर्म ओपन होईल. आता हा झाला ऍक्टिव्हिटी रिपोर्ट. आता आपण ऍक्टिव्हिटी रिपोर्ट का घेतो किंवा कशासाठी वापरतो तर हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ते सांगायची मला गरज नाही. आता इथे ऍक्टिव्हिटी रिपोर्ट टाकताना ऍक्टिव्हिटी नेम परत हा एडिटेबल फॉर्म मध्ये ओपन झालाय खरा कारण मी क्रिएट केलेलं म्हणून. पण इथे ऍक्टिव्हिटी नेम नंतर खाली सेंटर नेम, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्टिव्हिटी काय होतं आणि ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द ऍक्टिव्हिटी आणि ज्याच्या समोर तुम्हाला रेड ऍस्ट्रिक्स असे दिसत आहेत त्या ऍस्ट्रिक किंवा इथे सुद्धा एक ऍस्ट्रिक दिसेल. दोज आर मॅन्डेटरी फील्ड्स. म्हणजे मॅन्डेटरी फील्ड्स याचा अर्थ की तुम्हाला ते भरावेच लागतात, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आता याच्यात मॅन्डेटरी फील्ड्स का ठेवलेले आहेत कारण आपले बरेच सेंटर्स आहेत. तर त्या सेंटरचं काहीतरी इथे ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्या सेंटरला ऍक्टिव्हिटी झालेली आहे त्याचा आम्हाला डेटा येताना एक्सेल शीट मध्ये किंवा गुगल शीट मध्ये आम्हाला तो डेटा येणार आहे आणि आम्हाला हे बायफर्केशन करायला इझी जावं किंवा हे कुठल्या सेंटरला कुठली ऍक्टिव्हिटी झालेली आहे तर त्याच्यासाठी आम्हाला सेंटरला जर आम्ही फिल्टर केलं तर या सेंटरवर अमुक एक सेंटरवर झालेले जे ऍक्टिव्हिटी आहेत ते आम्हाला दिसू शकते. त्याच्यासाठी मी सगळ्यांना ऍडमिट करतो.
दिस इज द फर्स्ट फॉर्म. आपण परत जाऊया. ऍक्टिव्हिटी रिपोर्ट नंतर व्हॉलेंटियर ऍप्लिकेशन फॉर्म आहे. म्हणजे कुणाला व्हॉलेंटिअरिंग करायचं असेल तर काय करायचं. आता याच्यात मला पहिला प्रश्न आहे की हा व्हॉलेंटियर ऍप्लिकेशन फॉर्म इथे दिलेला आहे आणि ह्या ऍप्लिकेशनचा ऍक्सेस फक्त EOTO मध्ये जे काम करतात त्यांनाच असणार आहे, बाहेरच्यांना असणार नाही. मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग जर व्हॉलेंटियर म्हणून मला जर काम करायचं असेल स्वतः आणि मी जर EOTO मध्ये किंवा जे कोणी व्हॉलेंटियर असतील ते EOTOचे एम्प्लॉई नसतील तर त्यांना हा फॉर्म कसा दिसेल. तर त्याच्यासाठी एक वेगळी प्रोव्हिजन आपण करतोय की त्याची लिंक तुम्हाला वेगळी दिली जाईल. ती लिंक तुम्ही त्या व्हॉलेंटियरला पाठवली तर तो हा फॉर्म भरून देऊ शकतो. पण जर अशी केस असेल की व्हॉलेंटियर आलेले आहेत आणि तिथल्या तिथे तुम्हाला भरून द्यायचंय, म्हणजे कारण व्हॉलेंटियर आणि त्याची ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये जास्त दिवसाचा डिफरन्स नाहीये आणि तुम्हाला पटकन काम करायचंय आणि तुम्ही तिथेच आहात, तर तुम्ही सुद्धा इथे इकडनं क्लिक करून तो व्हॉलेंटियर फॉर्म भरू शकता. म्हणून हा ऑप्शन दिलेला आहे. नाहीतर व्हॉलेंटियर फॉर्म हा त्याची लिंक जी आहे ती डिस्ट्रीब्यूट करण्यात येईल आणि त्याप्रमाणे मला ते भरून घेता येईल. नंतर कॉन्व्हर्सेशन विथ स्कूल प्रिन्सिपल, म्हणजे स्कूल प्रिन्सिपल बरोबर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्व्हर्सेशन आपण करत असतो आणि कधी कधी त्याचं डॉक्युमेंटेशन होत नाही. त्याच्यासाठी हा फॉर्मॅट आहे. नंतर कस्टमर फीडबॅक फॉर्म आहे. आता कस्टमर फीडबॅक फॉर्म हा तुम्हीच भरायचा आहे इथे. जर तुम्ही तिथे काय म्हणतो त्या सेशनमध्ये जर किंवा त्या ठिकाणी असाल आणि कस्टमर तुमच्या समोर आहे तेव्हा. अदरवाईज काही फॉर्मॅटच्या लिंक आम्ही स्वतः देणार आहे तुम्हाला. त्या लिंक तुम्ही मग पुढे फक्त त्यांना व्हॉट्सअप करा किंवा SMS वर टाका किंवा कसंही द्या आणि मग त्यांच्याकडनं आपण भरून घेऊ शकतो. डिलिव्हरी चलान ऑफकोर्स ज्या स्कूलमध्ये सामान येतं त्याचं जे डिलिव्हरी चलान आहे ते इथे बनवू शकतो. म्हणजे आम्हाला इकडे ऑफिसमध्ये कळतं की हे डिलिव्हरी चलानच्या अगेन्स्ट हा नंबर आहे, अमुक एक ठिकाणावरनं अमुक एक पुस्तकं आली, अमुक एक वर्कबुक आले, अमुक एक पेन आले, असं सगळं ते आहे डिलिव्हरी चलान. डेमो असेसमेंट फॉर्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा एखादी नवीन टीचर किंवा टीचर जिला रिक्रूट करायचं असतं ती साधारण कशी शिकवते हे बघण्यासाठी तिला डेमो घ्यायला सांगतो आणि त्यावेळेला मग डेमो असेसमेंट फॉर्म. आता ह्यातले काही फॉर्म कोणी भरावेत याला सुद्धा एक काय म्हणतो एक आपलं हायरार्की लेवल आहे. म्हणजे सेंटर हेड असेल त्यांनीच हा डेमो असेसमेंट फॉर्म भरावा किंवा त्याच्यापेक्षा सिनियर असतील तर त्यांनीच डेमो फॉर्म. ते अंजली तुम्हाला सांगेल की डेमो फॉर्म कुणी भरायचा, पण ऍज अ म्हणजे सोय म्हणून डेमो फॉर्म इथे त्याची लिंक दिलेली आहे. पण जर तुम्ही फक्त टीचर आहात आणि जर कुणीच नाहीये आणि डेमो लेक्चर सुद्धा तुम्हालाच घ्यायचं आहे, तुम्ही फार सिनियर आहात आणि तुमच्या सिनियरने सांगितलं की ठीक आहे डेमो लेक्चर आज है और आप उसका असेसमेंट करोगे, तर ते ऑप्शन म्हणून आम्ही इथे दिलेले. याच्या खालोखाल येतात सिलेबस रेकॉर्ड शीट. 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डचे सिलेबस रेकॉर्ड शीट आहे. नंतर लिस्ट ऑफ स्टुडंट्स फॉर अकॅडमिक इयर. असे बरेचसे फॉर्मॅट आहेत. लेसन ऑब्झर्वेशन शीट आहे, स्टुडंट अटेंडन्स. स्टुडंट अटेंडन्स रजिस्टर जे आहे ना ते खरे एक्सेल शीट आहे. तुम्ही जर क्लिक केली ना बघितलं, येस. आता हे मी एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. हे स्टुडंट अटेंडन्स आपल्याला रोज भरून इथे सेव्ह करायचे फक्त फाईल. म्हणजे आम्हाला तिकडे ही फाईल सेव्ह होताना दिसते. याचा ऍक्सेस आम्ही कुणाला देणार कुणाला नाही देणार हे आपण नंतर ठरवूया. पण सध्या तरी आता हे बघा, हे 4 स्टुडंट आहेत. या 4 स्टुडंटचं मंडे, ट्युजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे या दिवशी PL आणि E. आता हे PL आणि E म्हणजे काय आहे नक्की, तर हा P म्हणजे प्रेझेंट, L म्हणजे लेट, E म्हणजे एक्झिक्युटेड ऍब्सन्स म्हणजे तुम्हाला सांगून कोणतरी गेलेलं आहे बाहेर.
त्याचा ई येणार. आणि यू म्हणजे अनएक्सक्युज्ड ऍब्सेंट, म्हणजे न सांगता कोणतरी रजेवर आहे. हे असंच अटेंडन्स आपण याचंही घेतो, काय म्हणतो, टीचर्सचंही आहे. तेच तर टीचर्सचं कोणी भरावं आणि स्टुडंटचं कोणी भरावं, ह्याला एक आपण लेवल मेंटेन केलेली आहे. तर ते तुम्हाला नंतर वेगळं सांगण्यात येईल. आता फक्त आपण फॉर्मॅट काय आहे ते बघू. स्टुडंट अटेंडन्स रजिस्टर झालं, लेसन ऑब्झर्वेशन शीट झालं, हे पण बघूया आपण. लिस्ट ऑफ स्टुडंट्स फॉर अकॅडमिक इयर, हे जर क्लिक केलं तर आता इथे लिस्ट ऑफ स्टुडंट एक एक भरावा लागेल तुम्हाला, हे तर नक्कीच आहे. पण तुम्ही जे भरणार त्याला कंटिन्युटी जर पाहिजे असेल तर हा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. नाही जाऊ दे, मला एडिटेबल फॉर्म मध्येच ते दिसते, त्यामुळे आता एक्झाम्पल आपल्याला घेता नाही येणार. पण जर हे तुम्हाला टीडीएस वाटलं तर आपलं दुसरं ऑप्शन पण आहे, जे आपण डायरेक्ट एक्सेल शीट किंवा गुगल शीट देणार आहोत. आणि त्या गुगल शीटमध्ये तुमचा डेटा एंटर करून ॲट अ टाइम तुम्ही आम्हाला ते शेअर करू शकता. हे बघा, टीचर्स अटेंडन्स आहे, असंच आहे ते. मटेरियल रेक्विजिशन, जर तुम्हाला रेक्विजिशन पाठवायचं असेल तर या फॉर्मच्या पाठवायचं. ट्रेनिंग प्लॅन फॉर द इयर, हा ट्रेनिंग प्लॅन काय आहे ते पण एकदा बघून घेऊया आपण. हे परत एक्सेल शीट आहे, म्हणजे हे प्रत्येक सेंटरनी आपलं सेंटरचं नाव वगैरे टाकून हा अपडेट करायचा आहे आणि ते आम्हाला पाठवायचं. आता ही एक्सेल शीट तुम्हाला आधी डाउनलोड करून तुमचं सेंटर वाईज काय म्हणतो नाव टाकून, ट्रेनिंगचे टॉपिक्स टाकून, किंवा ऑफिस रिलेटेड असेल तर ऑफिसच्या माणसांनाही असाच एक फॉर्मॅट आहे. तर त्यांनी हे टाकून सेव्ह करून तो शेअर करायचा आहे. इथं कॉर्नरला शेअरचं बटन आहे, त्याच्यावरनं तो शेअर करायचा. ठीक, आपण अजून पुढे जाऊया. आणि लास्टली झालं ट्रेनिंग रेकॉर्ड. हे सगळे फॉर्मॅट आहेत ते स्कूल ऑपरेशन्स रिलेटेड फॉर्मॅट आहेत. त्यातले काही फॉर्मॅट इथे कदाचित मेन्शन नसतील, तर ते कुठले नाहीये ते तुम्ही कळवू शकता की बाबा हे नाहीये. कारण मी जेव्हा म्हणतोय की आपल्याला ह्याप्रमाणे काम करायचं आहे, याचा अर्थ मी जे सांगतोय ते खरं आहे आणि 100% त्याप्रमाणे काम करायचं असं नाहीये. आपण इव्हॉल्व्ह होतोय आणि असं असू शकतं की अजून काही फॉर्मॅट आपल्याला लागतील, अजून काही वेगळ्या स्वरूपात आपल्याला ते कलेक्ट करायचे आहेत, असंही असू शकेल. तर हे परम्युटेशन कॉम्बिनेशन जे आहे ते त्याच्यासाठी आपण आज ट्रेनिंग घेतोय. आज 21 तारीख आहे जुलैची. 1 ऑगस्ट पासून आपण हे लाईव्ह करणार आहोत आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काहीतरी इश्यूज येणारच आहेत नक्कीच. त्याच्यासाठी काय करायचंय हे पण सांगतो. इथे बघा वरती लिहिलेलं आहे, इफ यू हॅव एनी क्वेरीज रिगार्डिंग एनी format, take a screenshot and fill the format by attaching the screenshot. आता ह्याच्यात काय आहे, हा फॉर्मॅट मी माझ्याकडे ठेवणार आहे. आता हा एरर फ्लॅगचा फॉर्मॅट आहे, म्हणजे तुम्हाला वेबसाईटमध्ये कुठेही प्रकारची एरर जर आढळली तर तुम्ही काय करणार आहात. सर्वात पहिले तुमचं नाव असेल, दुसरं तुमचं सेंटरचं नाव असेल, तिसरं फॉर्मॅट कुठला आहे आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चेंजेस पाहिजेत किंवा काय एरर आहे किंवा तुम्हाला काय एरर येतोय त्याचं एक जनरल डिस्क्रिप्शन असेल. सॉरी, फॉर्मॅटचं नाव असेल फक्त, इश्यू डिस्क्रिप्शन खाली असेल आणि तुम्ही एक मोबाईलवर स्क्रीनशॉट जो काढलेला आहे तो मोबाईल स्क्रीनशॉट इथे आपल्याला अटॅच करायचा. कारण हे अटॅच केलेले स्क्रीनशॉट सगळे माझ्या फोल्डरला येणार आहे, ते फक्त मला दिसतील. आणि आपण असं केलं तर पूर्ण जे आपल्याला अजून एनहान्स करायचंय ते आपण करू शकणार आहोत. पुढे वळूया, आपण जाऊया इकडनं ऑफिस ऑपरेशन्स कडे. ऑफिस ऑपरेशन्स कडे पेटी कॅश एक्सपेन्सेस डिटेल्स लागतात,
इंटरव्ह्यू असेसमेंट म्हणजे समजा कोणी इंटरव्ह्यूला आलं आणि त्याची असेसमेंट करायची तर त्याच्यासाठी हा फॉर्मॅट आहे. सप्लायर इव्हॅल्युएशन, आता हे जे ऑफिसमध्ये काम करतात परचेस किंवा नंदा दिदी आहे किंवा त्यांच्या बरोबर काम करणारे अजून दोघं तिघं आहेत, त्यांना हे माहिती आहे की सप्लायर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन म्हणजे काय. किंवा नवीन सप्लायर जर आपल्याला मिळाला आणि तो म्हणला की हो मी सप्लाय करायला तयार आहे आणि त्याचं कोटेशन आलं, तर न्यू सप्लायर असेसमेंटचे सगळे डिटेल्स या फॉर्मॅटमध्ये टाकायचे. अप्रूव्ड सप्लायर्स लिस्ट अपडेट होते इथे, ही परत एक एक्सेल शीट आहे. याच्यानंतर नंदा मॅडमला हे माहिती असेल केटरर्स ऑडिट फॉर्म. सध्या कोविडमुळे आपण हे केटरर्स ऑडिट फॉर्म म्हणजे केटरर्स ऑडिट करत नाहीये, नाहीतर त्यांचा एका प्रोसेसचा एक भाग असा आहे की त्या प्रत्येक केटररच्या जे तिथे अन्न बनलं जातं त्या ठिकाणी जाऊन नंदा दिदी ऑडिट करतात. मागच्या काही वर्षात त्यांनी बरीच ऑडिट अशी केली. सावली केनी सर, सावली केनी वेंडर मॅनेजमेंट डिपार्टमेंट हेड आहे, परचेस ऑफिसर. ओके सावली आता बघणार आहे. ओके ठीक. त्यामुळे आता कोविडचं हे आहे म्हणून, नाहीतर हा केटरर ऑडिट फॉर्म मग सावली भरणार आहे. नंतर ट्रेनिंग नीड असेसमेंट. आता बऱ्याच जणांच्या ट्रेनिंगच्या नीड असतात जे कलेक्ट करून आपल्या इकडे जे HR मध्ये काम करणारे कलिमी ते हा फॉर्मॅट भरणार आहे. यातले काही फॉर्मॅट वन टाइम भरण्यासारखे असतील, काही फॉर्मॅट डेली भरायचे असतील, काही फॉर्मॅट जेव्हा ऍक्टिव्हिटी होते त्यावेळेला भरणारे असतील. तर हे तुम्हाला तसंही तुम्ही हे भरता. आणि मला वाटतं NMMC किंवा नेरळ या साईडला सुद्धा हे फॉर्मॅट भरले जातात आता सुद्धा. जर ते नसेल भरले जात तर एकदा फक्त तुम्ही मोबाईलवर तुमच्या ओपन करून एकदा बघा ते फॉर्मॅट की हा फॉर्मॅट कधी भरायचा आपल्याला. म्हणजे आपली आजची ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला हेच काम करायचंय 4-5 दिवस की मोबाईलवर प्रत्येकाच्या किंवा लॅपटॉप ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे लॅपटॉपवर हे ओपन करून बघायचंय की आपल्याला जे सांगितलेलं आहे ते आपण करू शकू का नाही करू शकू. हे थोडस हे सगळे फॉर्मॅट आहेत. सो आय थिंक हे सगळं फॉर्मॅट्स आपण एका वेबसाईटवर टाकलेले आहे. कुणाला आता काही क्वेरीज आहेत का? किंवा सर्वात पहिले क्वेरी मला जी डोक्यात येते की ही जी वेबसाईट आहे त्याची लिंक तुम्हाला मिळणार कुठं? बरोबर ना? असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. ही जी वेबसाईट आता जे आपण बोललो ही वेबसाईट आहे त्याची तुम्हाला लिंक मिळणार कुठं? जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला ही मिळणार नाही, कारण आपण ऑप्शनच असा केलेला आहे वेबसाईट प्रिपेअर करताना की दिस विल नॉट बी विजिबल इन गुगल सर्च. त्यामुळे जे EOTOच्या बाहेरचे लोक आहेत त्यांना ह्याचा ऍक्सेस मिळूच शकणार किंवा बाय रेअरेस्ट ऑफ रेअर चान्स तुमच्याकडनं जरी काही पटकन चुकून म्हणजे ही लिंक देण्यात आली बाहेरच्या माणसाला, जो EOTOचा माणूस नाहीये त्याला ही ओपन करता येणार नाही. कारण तुमचे सगळे ईमेल आयडी जे आहेत ते मी अंजली मॅडम कडनं नंतर घेणार आणि सगळ्यांना काय कुठला ऍक्सेस द्यायचा आहे ते मी सेट करणार. फक्त त्यांनाच ह्या वेबसाईटचा ऍक्सेस होईल. नाहीतर एक एरर विंडो येईल, त्याच्यात असं होईल तुम्हाला दिसेल की यू डोंट हॅव ऍक्सेस, प्लीज आस्क द ऍडमिनिस्ट्रेटर फॉर ऍक्सेस. आणि तुम्ही जेव्हा ते क्लिक कराल तेव्हा मला इथे ऍक्सेस ग्रँटेड किंवा ग्रँट करायचा की नाही हे माझ्या हातात असेल. हीच ब्युटी आहे गुगल शीट्स आणि गुगल फॉर्मॅट. त्यामुळे आपलं काम एक म्हणजे बाहेरच्या माणसांकडनं सिक्युअर होत आहे, रॉंग डेटा येणार नाही आणि बऱ्याचशा फील्ड्स ज्या आहेत प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्या ऍस्ट्रिक मार्क आहेत, लाल ऍस्ट्रिक असते किंवा लाल फूल म्हणतो. त्याच्यामुळे तुमच्याकडनं तो डेटा आम्हाला आलाच पाहिजे. तुम्ही नाहीतर तो फॉर्म सबमिट किंवा सेव्ह करूच शकणार नाही. त्यामुळे आम्हाला येणारा डेटा
जो आधी कधी अर्धवट फिल झालेला असायचा किंवा कुणाचे डिटेल्स मिळत नाहीये म्हणून आम्ही ब्लँक सोडले, असे सुद्धा म्हणजे शक्यता आहे. ते आता आपण नलिफाय करणार आहोत. तर तुमच्याकडे पर्यंत जोपर्यंत पूर्ण डेटा प्रत्येक फील्डसाठी येत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्मॅट भरणारच नाही. हा एक ऑप्शन. त्याच्यात सुद्धा अजून एकदा रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे पॅरलली तुमचे एक्सेल शीट म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल शीट किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे ते फॉर्मॅट आपण पॅरलल काही महिने चालू ठेवणार आहोत. अजून पुढचे 6 ते 8 महिने आपण पॅरलली चालू ठेवणार आहे. जोपर्यंत हे गुगल साइट्स, गुगल फॉर्म्स, गुगल शीट हे जोपर्यंत आपण स्ट्रीमलाईन झालेलं आहे असं डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपण थोडंसं पॅरलल ठेवूया हे. कारण त्यांनी काय आहे, पटकन काहीतरी चूक झाली गुगल फॉर्म्स मध्ये आणि तुम्ही भरलेला आहे डेटा पण आमच्यापर्यंत आला नाही, तर तो डेटा परत मग तुम्हाला 4-5 दिवसांनी जर कळलं तर तुम्हाला विचार करावा लागेल की अरे त्या दिवशी आपण काय भरलं होतं, हा डेटा काय होता नक्की. तर असं नको व्हायला म्हणून तुम्ही तुमच्याकडे जे एक्सेल शीट किंवा वर्ड फॉर्मॅट आहेत मायक्रोसॉफ्टचे ते तुम्ही डेफिनेटली भराच, पण ऍट द सेम टाइम हे गुगल शीट, गुगल फॉर्मॅट सुद्धा भरायला सुरुवात करा. मला वाटतं सर फर्स्ट सेमिस्टर मध्ये सगळ्यांना प्रॅक्टिस होऊन जाईल. मग बरं. आपण बॅकग्राऊंडला आपला डेटा असावा. सरांचा सांगण्याचा उद्देश काय की आतापर्यंत जे आपण एक्सेल आणि वर्ड मध्ये फॉर्मॅट सगळे सेव्ह करत डेटा सगळा सेव्ह करत होतो ती प्रोसेस आपण पुढचे 3-4 महिने तरी चालू ठेवू जेणेकरून आपला डेटा मिसप्लेस नाही होणार किंवा आता नाहीये डेटा असं नको व्हायला. म्हणजे एकदा का प्रॅक्टिस झाली आणि सगळं युनिफॉर्मिटी होत आहे, सगळं प्रॉपरली सेव्ह होतंय, सगळ्यांना जमतंय, ऍक्सेसेबल आहे सगळ्यांना, सगळ्यांचे ईमेल आय डी जे वर्किंग कंडिशन मध्ये आहेत ते सेव्ह झालेत सरांकडे आणि त्यांना ऍक्सेस मिळाला, असं सगळं जेव्हा स्ट्रीमलाईनला येईल तेव्हा आपण डायरेक्ट हे डेटा गुगल फॉर्म भरला तरी चालेल. तोपर्यंत तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंडला तुमच्याकडे सेव्ह असावा डेटा म्हणून एक्सेल म्हणजे जे काही स्कूलमध्ये एम्प्लॉई आहेत, PIC किंवा आपले टीचर्स आहेत त्यांनी त्यांच्या हार्ड कॉपीमध्ये नोटबुकमध्ये जरी सेव्ह करून ठेवला तरी डेटा आपला घाण नाही होणार. डेटा ॲज इट इज राहील आपल्याकडे. इवन आता आपण जूनला आपण 15 जूनला अकॅडमिक इयर स्टार्ट केलं तर 15 जून पासून 1 ऑगस्ट म्हणजे 31 जुलैपर्यंत पण काय काय काम केलंय त्याची कुठेतरी नोंद करून ठेवा. जरी आपण 1 ऑगस्ट पासून हे गुगल इंट्रानेट साईट यूज करणार असलो तरी 1.5 महिना आपण काय केलं त्याचं कुठेतरी नोंदणी असावी, तोही तुमच्या नोटबुकमध्ये ठेवा. कारण शेवटी अकॅडमिक इयर 15 जून पासून स्टार्ट होतं तर असावं की बाबा हे काम झालं त्या लक्षात. म्हणजे शेवटी आपल्याला काय ISO हेच सांगतं की काम केलेल्याचे पुरावे दाखवा. का? कारण त्याचा शेवटी आपल्याला वर्षाच्या शेवटी इम्पॅक्ट दाखवायचा असतो की NGO म्हणून हे काम केल्यामुळे हा त्याचा इम्पॅक्ट आणि ह्या काम केलेल्याची ही पोच पावती बघा, हे या व्यक्तीने हे कामं केलेले आहेत. मग आपल्याला शेवटी तो इम्पॅक्ट दाखवताना शेवटी आपण डोनर्सला रिपोर्टिंग करतो. आपलं NGO डोनेशनवर चालतं. डोनर्सना कामाचे पुरावे पाहिजे असतात, रिपोर्ट्स पाहिजे असतात. ISO ऑडिट सर्टिफाईड ऑर्गनायझेशन असल्यामुळे डोनर टॅप करणं सोपं जातं. कारण शेवटी मगाशी कोणीतरी उत्तर दिलं की विश्वास बसतो की ज्यांच्याकडे ISO आहे. म्हणजे डोळे झाकून एखादा व्यक्ती डोनेशन देतो का? कारण आपण वी आर ISO सर्टिफाईड ऑर्गनायझेशन आणि डोनेशन आल्यामुळे NGO चालतं. NGO चालल्यामुळे आपल्या बेनिफिशरी पर्यंत आपलं काम पोहोचतं आणि या सगळ्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स प्रॉपर सेव्ह करणं, केलेल्या कामाचं नोंद करणं गरजेचं आहे. बस. थँक्यू सर. सर मला गुगल फॉर्म साठी एक विचारायचं होतं की त्याच्यामध्ये अशी पण म्हणजे ही सिस्टीम आहे ना की आपण जे काय फॉर्म मध्ये फिल करू ते एक्सेल शीट मध्ये आपोआप फिल होणार. एम आय राईट? येस येस करेक्ट ना? येस. ओके, म्हणजे आपल्याला एक्सेल शीट वेगळी फिल करायची गरज नाहीये, ती डायरेक्ट फॉर्मॅटच्या थ्रू ती त्याच्यात फिल केली जाईल, राईट? हा परत एकदा रिपीट करतो. तुम्हाला वेबसाईटवर जे आयकन्स आता दिसले ना स्कूल ऑपरेशन आणि ऑफिस ऑपरेशनचे, त्याच्यात काही आयकन आहे त्याच्यात फक्त फॉर्मॅटची लिंक आहे, फॉर्म्सची लिंक आहे. सॉरी, तर ते फॉर्म्स तुम्ही भरले की एक्सेल शीट आपोआप भरली जाईल, त्याची चिंता करायची गरज नाही.
म्हणजे फोन करून विचारायची गरज नाही की बाबा मी भरलेलं आहे, बघा जरा चेक करा. ठीक आहे, कारण आठवड्यानंतर आम्ही एकदा हा म्हणजे स्नेहल आता हसत आहे. तर असं फोन करून सांगायची गरज नाही आम्हाला की आम्ही फीड केलेला आहे डेटा, फोन म्हणजे झालेला आहे की नाही बघा जरा. असं म्हणजे त्याची गुगलचीच रिलायबिलिटी इतकी चांगली आहे की तुम्ही डेटा वाईट जरी फेल केला तर वाईट डेटा फिल होणार आहे. म्हणजे अगदी म्हणजे शिव्या जरी त्याच्यात लिहिल्या तरी तिकडे एक्सेल शीट मध्ये शिव्या येणार आहेत सगळ्या. अगदी इतकंच जर बोलायचं झालं. त्यामुळे तुम्ही डेटा भरा एक्सेल शीट मध्ये आणि काही आयकन जे आहेत त्याच्यात एक्सेल शीटच्या लिंक दिलेल्या आहेत. एक्सेल शीटच्या लिंक रीड ओनली आहे. त्या रीड ओनली असल्या कारणाने तुम्ही त्या आधी तुमच्या याच्यावर डाउनलोड करून घ्यायचे आणि मग त्या डाउनलोड इन द सेन्स तुमच्या गुगल ड्राईव्हला ते सेव्ह करून घ्यायचे, म्हणजे ते अपडेटेबल फॉर्म मध्ये येतील. मग त्याच्यात डेटा भरायचा आहे आणि समजा आपण अटेंडन्स बद्दल जर बोललो तर अटेंडन्स शीट जी आहे ती महिन्याच्या शेवटी परत एकदा अपलोड करायची. ती कुठे अपलोड करायची हे मी सांगतो तुम्हाला. त्याच्यासाठी अजून 1-2 फॉर्मॅट किंवा अजून तुमच्याच त्या मोबाईलच्या ऍपवर किंवा त्या यूट्यूबच्या इंटरनेट साईटवर एक वेगळा सेक्शन आपण ओपन करू. तिथे आपण क्लिक करायचं आणि तिथे परत फॉर्मॅटच असेल, फक्त तुमच्या सेंटरचं नाव आणि असं बेसिक माहिती देऊन ती एक्सेल शीट तुम्हाला अटॅच करा. ठीक आहे, कारण अटेंडन्स जर 50 मुलांची घ्यायची असेल आणि रोज 50 वेळा तो फॉर्म भरायचा असेल तर दॅट इज टीडीएस आणि ते म्हणजे अख्खं लेक्चर तुमचं त्याच्यातच जाईल. त्यामुळे ते करू देणार नाही आम्ही. ठीक आहे, आपण म्हणू शकतो की आठवड्याचं तुम्हाला अपलोड करावं लागेल, तसंही म्हणू शकतो किंवा महिन्याला एकदा. ते अंजली मॅडमशी किंवा रेणू मॅडमशी एकदा बोलून घेतो मी की ह्याचे रूल्स कसे सेट सर याच्यामध्ये कसं आहे, आता बघा जे डेली आहे ना स्टुडंट अटेंडन्स आपल्याला हार्डली पहिले 5 मिनिटं मिळतात सगळ्यांची हजेरी घ्यायला. बरोबर. मग अशा वेळी काय होईल की आपण गुगल फॉर्मवर प्रत्येक मुलाचं अटेंडन्स डेली टाकत बसलो तर खूप टाइम कन्झ्युमिंग आहे ती ऍक्टिव्हिटी. म्हणून आपण जसं शाळेत जे आपण रजिस्टर करतो ना हजेरी पत्रकचे रजिस्टर नेहमी प्रेझेंट ऍबसेंट तसंच करा. नंतर महिन्याच्या शेवटी आपण ती एकच एक्सेल शीट डाउनलोड करू, गुगल हे डाउनलोड करून डेटा फिल करून पुन्हा अपलोड करू आपल्या इंट्रा साईट वरती. म्हणजे जी ऍक्टिव्हिटी मंथली होऊ शकते ती आपण मंथलीच करणार. एक स्नॅक्स रेकॉर्ड जेणेकरून आपण टाइम वाचवू आपण आणि आपला डेटा जो मंथली वेळेवर जाईल आणि आपल्याला काही म्हणजे जर पुढच्या जाऊन चुका सुधारायच्या असतील किंवा आता समजा असं झालं की अरे मी सबमिट केलं पण हे चुकलं होतं, तो मुलगा आला होता, माझी अटेंडन्स कमी गेली, ते अवॉइड करू शकू. म्हणजे एक्झॅक्ट ऍक्युरेट डेटा आपण मंथ एंडिंगला सबमिट करू शकू, जेणेकरून पुन्हा रिकरेक्शन रिवर्क हे आपण अवॉइड करू. त्याच्यात सुद्धा सांगायचं होतं अंजली मॅडम, एक मिनिट अजून मला सांगायचं होतं. तुम्ही जेव्हा पूर्ण फॉर्म भराल त्याच्यानंतर जे सबमिट बटन क्लिक करायचं असेल त्याच्या आधी परत एकदा चेक करून घ्या तुम्ही काय एंटर केलेले आहे आणि सगळं बरोबर आहे ना. कारण आता काय झालेलं आहे की तुम्ही साधारण 90 जण तो फॉर्म भरा. आता इथे 45 पार्टिसिपंट आहेत, पण समजा एक धरून चालूया की 45 पार्टिसिपंट फॉर्म भरत आहेत. आमच्या इकडे एक्सेल शीट येणारे एकच ज्याच्यात 45 एंट्रीज असतील कमीत कमी. जर एक एंट्री पर पर्सन जर बघितली तर त्याच्यातनं तुमची शोधायची मग ती डिलीट करायची. इट इज टीडीएस टास्क. त्यामुळे तुम्ही चेक करत जा प्रत्येक वेळेला. रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये असं झालं पाहिजे की अरे डेटा चुकीचा आलेला आहे आणि मला तो बदलायचा. आता हे सरांनी जसं सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता डॅशबोर्डला डेटा येतो, समजा टोटल 98 एम्प्लॉई आहेत, 98 लोकांनी अटेंडन्स अपलोड केला आजच्या दिवशी एका दिवसाचा, तर बॅकग्राऊंडला डेटाबेसला ऑफिसमध्ये 98 एंट्रीज येणार. मग तिथे जो व्यक्ती बसवला आपण किंवा ज्याला ड्युटी दिली आहे त्याचं काय काम असणार आहे की सेंटर वाईज ते सेग्रिगेट करून ठेवलं. म्हणजे विलेपार्ले, अंधेरी, घाटकोपर, त्याच्यानंतर घनसोली, म्हणजे याच्यामध्ये पण लोकेशन वाईज पण पालघर, नेरळ, नवी मुंबई, बीएमसी, हे सगळं लोकेशन वाईज वरून लोकेशनच्या अंडर सेंटरचे फोल्डर्स असणार. त्याच्यामध्ये त्याच टीचरचा डेटा डेली सेग्रिगेशनचं काम ऑफिसमध्ये बसलेली व्यक्ती करणार, जेणेकरून आपल्याला ऑडिटला इझी जाईल की बाबा हा फक्त घनसोलीचा डेटा, हा फक्त ऐरोलीचा डेटा,
असे एक आपल्याकडे फोल्डर्स रेडी राहतील असं आहे. त्याच्यामुळे सर म्हणाले तेच की बाबा गुगल फॉर्म लेक्चर संपल्यावर शांतीने बसून सुटल्यावर अर्धा तास बसून आजचं आजचं सिलेबस रेकॉर्ड, आज कोणता टॉपिक 8वीला शिकवला, कोणता 9वीला शिकवला, शांतीने बसून लिहा, मेन्शन करा आणि सबमिट करायच्या आधी एकदा थरली चेक करा की मी बरोबर आज जे शिकवलं तेच मेन्शन केलंय का, आणि मग सबमिट बटन क्लिक करा. कारण एकदा सबमिट क्लिक केलं, अरे चुकलं मी पुन्हा करतो, डुप्लिकेशन करू नका, डुप्लिकेशन अवॉइड करा. दुसरं असं, तुम्ही अप्पर केस मध्ये म्हणजे सगळं कॅपिटल मध्ये भरताय, आता म्हणजे एकदाच ठरवा आपण की आपण सेंटेन्स केस मध्ये भरू किंवा एक्सेल शीट असेल तर सगळं कॅपिटल मध्ये भरू, सगळं कॅपिटल लेटर मध्ये भरू शकतो. कॅप्स मध्ये कम्फर्टेबल राहील मॅडम. हा, एक्सेल शीटला ना कॅपिटल अप्पर केस मध्ये चांगला वाटतो डेटा, तर सगळ्यांनी कॅपिटल लेटर मध्येच भरा सगळं, म्हणजे अप्पर केस सगळं पहिली लिपीमध्ये भरा, जेणेकरून तो डेटा आम्हाला जो डेटाबेसला मिळेल बॅकग्राऊंडला डॅशबोर्डला तो सगळ्यांचं कॅपिटल फॉन्ट मध्ये असेल, पुन्हा त्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग करायची गरज नाही भासणार. आता असं नाहीये की एकाच व्यक्तीला सगळे डॉक्युमेंट्स आहेत. सरांनी सांगितलं हायरार्की, म्हणजे आपल्याकडे कसं आहे बाबा, टीचर्स फोकस ऑन टीचिंग आणि त्यांनी केलेल्या कामाचं सबमिशन. जसं शाळा सुटल्यावर शाळेतले शिक्षक अर्धा एक तास बसून डॉक्युमेंट फिल करतात, तसंच आपल्याला गुगल फॉर्म फिल करायचे त्यावेळी त्या दिवशी. सेम वे नंतर पीआयसी ला काही डॉक्युमेंट्स असणार आहेत, त्यांची ती ऑथॉरिटी आहे की त्यांनी हा डेटा व्हेरीफाय करून सबमिट करावा. त्याच्यानंतर रिजनल मॅनेजरला काही ऑथॉरिटी असणार आहे की त्यांच्या नजरेखालून गेल्यावरच हा डेटा सबमिट व्हावा. देन प्रोजेक्ट असोसिएट, म्हणजे असं स्कूल ऑफिसमध्ये पण आपले वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, परचेस डिपार्टमेंट आहे, HR डिपार्टमेंट आहे, ऑडिट डिपार्टमेंट आहे, स्पॉन्सर अँड कॉर्पोरेट मॅनेजर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या डिपार्टमेंटची डॉक्युमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी त्या व्यक्तीची राहणार आहे. त्याच्यामुळे बर्डनचं काहीच नाहीये. आणि जसं आतापर्यंत ISO ऑडिट फक्त मुंबई प्रोजेक्टने म्हणजे घाटकोपर विलेपार्ले अंधेरी या 2च सेंटरने फेस केलं होतं. एक्सटर्नल ऑडिट BVQIचं जे होतं, ज्याच्यावरून आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आणि ज्याची टेस्टिमनीज ग्राह्य धरली जाते. आता या वर्षीपासून म्हणजे 1 ऑगस्ट 2021 पासून EOTOचे जेवढे सेंटर आहेत, सगळे सेंटर, सगळे स्कूल, सगळ्यांना ऑडिट मॅन्डेटरी आहे. ऑडिट पण फेस खूप मोठा झालाय, व्याप्ती वाढली आहे, म्हणजे सगळेजण इंटरनल एक्सटर्नल इन हाऊस ऑडिट फेस करणार. आणि जर तुम्ही काम केलंय, तुमच्याच कामाचं तुम्हाला फक्त प्रात्यक्षिक दाखवायचंय किंवा प्रेझेंट करायचंय, बस. तुम्हाला इतरांशी काही घेणं देणं नाहीये. आणि फॉर्मॅट सेम असल्यामुळे, गुगल फॉर्म असल्यामुळे सगळ्यांचा डेटा म्हणजे साम्य असेल डेटामध्ये, फक्त लोकेशन वेगळे असतील असं. त्याच्यामुळे आपण ती काळजी घेऊ, बॅकग्राऊंडला काय असेल, थोडं स्ट्रीमलाईनला यायला वेळ लागेल. ओके सर, बोला सर. बोला. सौरभ सर, मला थोडंसं बोलायचं होतं. हॅलो. हा बोला. सर, आता तुम्ही फक्त आम्हाला फॉर्मॅट ओपन करून नाही दाखवले, त्याच्यामुळे भरपूर टीचरांना ह्याची सवयही नाहीये की फॉर्मॅट कसे भरायचे. जस्ट तुम्ही फॉर्मॅट शो केलं, पण तो कसा भरायचा, काही करायचं, तर ह्याच्याशी रिलेटेड ही आम्हाला क्वेरीज येऊ शकतात टीचर्सना. सेकंड असंही आहे की एडिट खूप होतं. आता स्टुडंट आला, आम्ही स्टुडंट लिस्ट फायनलाइज केली, 15 दिवसांनी तो स्टुडंट जातो, समहाऊ म्हणजे त्याला नवीनच सेंटर असतं, त्याला माहित नसतं, मग तिथे रिप्लेस होतो. असंही त्या डॉक्युमेंट्स मध्ये, लिस्ट मध्ये खूप चेंजेस होऊ शकतात. तसंच सिलेबस मध्ये, आज तुम्ही हा शिकवलाय पण उद्या सांगितलं हा एडिट केलाय, हा नाहीच आहे त्याच्यामध्ये, हे काही चेंजेस येऊ शकतात. काही वेळेला पोर्शन संपेपर्यंत आम्हाला एक्झाम डेट येते, मग असंही काही वेळेला होतं. मग आता हे सगळं रिपिटेशन, एडिट, कारण आम्ही काही लोक त्यांची लँग्वेज इश्यू येतं, त्याच्यामुळे रिपोर्ट लिहितानाही खूप मिस्टेक्स असतात. मग हे सगळं एरर्स आपल्याला हे टाळायचं असेल, अवॉइड करायचं असेल, मग आपल्याला काय, कारण आता भरलं, पण खूप जण असं रॅन्डमली भरतात, त्याचा विचारही नाही करत की पुढे काय डॉक्युमेंट्स हे करायचे, 20 दिवसामध्ये होईल का. ह्या सगळ्या गोष्टी जर आता आपण डेली बेसिसला भरणार आहे, तुम्ही हे ऑप्शन दिलं ते मला आवडलं की
6 ते 8 महिने तुम्ही तुमचं एक्सेल शीट मेंटेन करा जसे तुम्ही करत होता, म्हणजे आपल्याला ते दोन्ही व्हेरिफाय करून एक बघता येईल की कुठे आपलं चुकतंय किंवा काही करता येतंय. पण हे सगळं अवॉइड कसं करता येईल आपल्याला? कारण सुरुवातीला ह्या गोष्टी होणार, कारण ऍट द एंड आम्ही हेच करत असतो. कारण स्मिता आणि मी ऑडिट फेस करतो, तर वी मेक लॉट ऑफ चेंजेस इन आवर डॉक्युमेंट्स, कारण ते फिट नाही होत समवेअर्स. तर ह्या आणि सगळ्या गोष्टी कशा टाळता येईल? नाही, आता टाळायचं म्हणजे तुम्ही एक एक ऑप्शन आपण म्हणजे एक एक पॉइंट तुमचा घेऊया. सर्वात पहिले तुम्ही म्हणालात की जी लिस्ट एंटर होते किंवा जी हा, लिस्ट राईट. स्टुडंट असेल त्याच्यात जर काही चेंजेस असेल तर ते काय करायचं किंवा कसं करायचं. आता ह्याच्यासाठी एक वेगळा फॉर्म पाहिजे. त्या फॉर्म मध्ये मिनिमम काय असेल तर जो स्टुडंट सोडून जातोय त्याचं नाव, जो नवीन आलेला स्टुडंट त्याचं नाव आणि नवीन आलेल्या स्टुडंटचं काही डिटेल्स. बरोबर. त्याच्यासाठी आपण नवीन एक फॉर्म क्रिएट करून याच्यावर तुमच्या वेबसाईटला आपण त्याचे आयकन देऊ शकतो आणि त्याच्यातनं तुम्ही तो एंटर करू शकता. त्याचा ऍक्सेस तुमच्या इथे जो ऍडमिन असेल त्याला असेल आणि मला असेल आणि आम्हाला दोघांना कळेल की हा अमुक एक सेंटरमध्ये हा चेंज आहे स्टुडंटचा, तो आम्ही इथे मॅन्युअली चेंज करू आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला तो स्टुडंट त्याचं नाव तुमच्या याच्यात दिसेल. थोडा वेळ लागणार आहे ह्याला, कारण हे काय आपलं सॉफ्टवेअर नाहीये की तुम्ही तिथे क्लिक केलं की लगेच तुम्ही रिफ्लेक्ट होणार. राईट. मध्ये म्हणजे देर इज अ पीपल पर्सन डिपेंडंट थोडंसं वर्क आहे, कारण तुमचा आलेला डेटा आम्हाला अनालाइज करायचा आहे, सेग्रिगेट करायचा आहे आणि मग त्याच्यातनं काही चेंजेस आहेत तर आमच्या लेवलला ते चेंजेस करून मग ते आम्हाला काय म्हणू आपण व्हिजिबल करायचंय वेबसाईटवर. कारण अजून एक सांगतो मी की तुम्ही जो डेटा आम्हाला एंट्रीसाठी देताय, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे ऑडिटच्या अंडर आहे ते आपले काही 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत. ते अटेंडन्स ऑफ स्टुडंट्स, अटेंडन्स ऑफ टीचर्स, नंतर कस्टमर फीडबॅक काय आहे, एक 5-6 आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्या ऑब्जेक्टिव्हचा दर महिन्याला काय स्टेटस आहे ते ग्राफिकल फॉर्म मध्ये आपल्याला ह्याच वेबसाईटच्या होम पेजवर पाहणार आहे. त्यामुळे सगळ्या सेंटर्सना वेगवेगळं त्याचे ग्राफिकल फॉर्म्स आम्ही बनवून ते पब्लिश करणार आणि ते तुम्हाला दिसणार आहे. आपण हा पण ऑप्शन म्हणजे थोडंसं नंतर, आधी डेटा येऊ द्या तुमचा. हे कसं असतं ना की आपण जेव्हा स्टॉक मध्ये काही पैसे गुंतवतो तर रोज स्टॉक आपल्याला बघायला लागतो, बरोबर आहे ना, की हा वरती चढतोय का खाली येतोय का, किंवा त्याचं कॉम्पिटिटिव्हनेस आपल्याला ठेवण्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे की अरे आपण 4,000चा शेअर घेतलाय, आता 6,000 प्राइस झाले का म्हणजे मला विकायला. जर तो 3,500 आलेला आहे तर आपल्याला थांबायला लागेल थोडंसं. हे जे ग्राफिकल फॉर्म आहे ना ते तुमच्या त्याच वेबसाईटवर होम पेजवर दिसणार आहे. हा ऑप्शन थोडंसं नंतरचा म्हणजे थोडासा ऍडव्हान्स तुमच्याकडनं डेटा आला की आपण काय रिफ्लेक्ट किंवा फ्लॅश करू शकतो, काय करू शकत नाही, हे रेणू दीदी बरोबर ठरवून किंवा अंजली दीदी बरोबर ठरवून त्याचा डिसिजन घेण्यात. पण सध्या तरी ह्या वेबसाईटचं हे काम एवढंच असेल की तुमच्याकडनं डेटा सुरळीतपणे किंवा एका स्पेसिफिक फॉर्म मध्ये तो आमच्यापर्यंत येणे विदाउट एनी ब्लँक्स. त्याच्यात सुद्धा काही अजून रिक्वायरमेंट म्हणजे जसं आता अंजली दीदीने सांगितलं की हा फॉर्मॅट आम्हाला हवा की रिप्लेसमेंट ऑफ स्टुडंट. येस, वी कॅन क्रिएट रिप्लेसमेंट ऑफ स्टुडंट ॲज वन मोर फॉर्म आणि त्या फॉर्मची लिंक आम्ही पेस्ट करू. तुम्हाला फक्त तो सर्च करायचा आहे की फॉर्म हा आहे, त्याच्यावर तुमचे जे रिप्लेसमेंट ऑफ स्टुडंट आहे क्लिक करूया, त्याच्यावर त्याचा डेटा एंटर करूया. तो डेटा आल्यावर आम्ही एक दिवस इथे ठरवून घेतो की बाबा प्रत्येक शनिवारी हा डेटा जो आहे त्याच्याप्रमाणे बाकीचा डेटा आपल्याला चेंज करायचा आहे. असं काहीतरी ते प्रोसेस लिहावी लागेल. तर ते चेंज रिक्वेस्ट फॉर्म आहे ना, की काय काय चेंजेस आहेत त्याचे आपल्याला डेटा आला की आपण तसं रिक्वेस्ट नुसार ते चेंज करू शकतो. हा, चेंज रिक्वेस्ट फॉर्म म्हणजे हे फार वाईड होईल. चेंज रिक्वेस्ट फॉर्म आपल्याला स्पेसिफिकली कळायला पाहिजे की त्यांना चेंज करायचं. त्यामुळे ठीक आहे, चेंज रिक्वेस्ट फॉर्म आपल्याकडे असतो, त्याचा आपण यूज वेगळ्या अर्थासाठी करतो. पण हा एक फॉर्म तुम्ही फक्त सेव्ह करा, कारण तुम्हाला जर माहिती असेल की त्या वेबसाईटमध्ये वरती एक येलो पट्टी येते,
त्याच्यात तुम्हाला तो क्लिक करून तुम्हाला तो पण फॉर्म भरायचा आहे की ह्याच्यात मला अमुक एक चेंजेस सजेस्ट करायचे आहेत किंवा हा नवीन फॉर्म सजेस्ट करायचा आहे. तर असे सगळे चेंजेस तुम्हाला इकडे देता येतील. आवाज येतो कोणाचा? जयश्री कोण आहेत? आवाज तुमचा म्यूट करा आवाज. ओके हा बोला बोला. अच्छा ठीक. Sir, Sir, I have one query. If we have any queries, then who is the contact person? No, there is no contact person as of now. You have to mention everything through that format. ओके, बट काही जर असेल इश्यू की नसेल समजत आणि जर म्हणजे आमच्या सिनियरशी बोलून पण जर तो सॉर्ट आउटच नसेल होत, हा. तर देन आम्ही कोणापर्यंत जाऊ शकतो की लाईक त्याच्या थ्रू आम्हाला डिरेक्टली आमच्यापर्यंत ज्याला खरंच पूर्ण नॉलेज आहे त्याच्या थ्रू आम्हाला ती गोष्ट मिळू शकते? हा नाही बिकॉज आता- कधी कधी असं होतं की तुम्हाला जे हवं असतं ते एक्झॅक्ट पॉइंट मध्ये नाही मिळत. सो दॅट्स आय जस्ट आस्क यू. ठीक आहे, आपण असं करत जाऊया की दर महिन्याला एकदा सगळ्या तुमच्या क्वेरीज तुम्ही घेऊन यायचा. असं जसं आपण आता भेटतोय तसं दर महिन्यात एकदा किंवा दर 15 दिवसात एकदा हे असं सेशन घेऊया आपण. त्याच्यात आपल्याला जास्त Okay. तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या तुम्ही मग तुमचा स्क्रीन शेअर करून मला सांगायच्या. त्याच्यावर मग आम्ही काहीतरी आहे. इम्प्रोव्हायझेशन करून आपण करूया. डायरेक्ट कॉन्टॅक्ट नको करायला, कारण कसं आहे मी माझ्या कामात वेगळाही असतो, बाकीचेही ऑफिसवाले असतात. युट्यूबचं तर डेफिनेटली तुम्हाला हेल्प करणारे असतीलच, पण अगदीच जर तुम्हाला वाटलं की इमिजिएटली काहीतरी रजिस्टर करायचंय, जरी त्याचं सोल्युशन नाही मिळालं तरी रजिस्टर प्रॉब्लेम मला करायचा आहे, तर ते येलो पट्टीवरचे आहे त्याच्यात हिअर HER त्याला क्लिक केलं तर एक फॉर्मॅट उघडतो. त्याच्यात तुमचे सगळे डिटेल्स टाका की तुम्हाला हे एरर आहेत आणि तो रजिस्टर होऊ द्या. तसे रजिस्टर झालेले दर महिन्याच्या एंडला आपण त्याच्यावर डिस्कशन घेऊ शकतो किंवा दर 15 दिवसांनी, व्हॉट एव्हर इज द फिजिबल. आणि हा जो गुगल फॉर्म आहे हा सगळ्या फोन मध्ये म्हणजे बॅलन्सिंग आहे ना? बिकॉज काही फोन खूप पण अँड्रॉइड नसतात किंवा ऍडव्हान्स नसतात. सो लाईक फक्त ऑनलाईन लेक्चर घेण्या इतपतच मर्यादित असतात, तर त्यासाठी पण अवेलेबल आहे ना? हे गुगलचं प्रोडक्ट आहे, त्यामुळे चिंता करायची आवश्यकता नाही. हे माझं प्रोडक्ट नाही, म्हणजे इट इज टाइम टेस्टेड प्रोडक्ट. गुगल आज बरेच वर्ष आहे, त्यांनी प्रत्येक मोबाईलवर, प्रत्येक लॅपटॉपच्या स्क्रीनवर, प्रत्येक याच्यावर सगळीकडे त्याचं टेस्ट करून झालेलं आहे आणि स्पेसचा प्रॉब्लेम होतो ना सर कधी कधी, म्हणून नाही विचारलं. तुमच्या याच्यावर तो सेव्ह होणारच नाहीये ना. तुम्हाला वेब हा, पेज मग ओपन ठीक. होणार आहे आणि एंटर होऊन तो डेटा आमच्या एक्सेल शीट मध्ये येणार आणि फॉर्म एकदा बंद केला की तुमचं ते गेलं, म्हणजे तुम्हाला स्पेसचा प्रॉब्लेम येणारच नाही. फक्त तुमचा 2G असेल आता सुद्धा, आता मला डाऊट वाटतं की कोणाचा 2G फोन असेल, 3G तर कमीत कमी असेलच आपला 3G किंवा 4G. तर 3Gच्या मोबाईलवर त्या स्पीडला तर डेफिनेटली तुम्हाला काही चिंता करायची गरजच नाही. तुमचे फॉर्म बरोबर भरले. येस सर मला बोलायचं, हा बोला बोला मला बोलायचं बोला. त्याच्यासाठीच म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात की 5 ते 6 महिने प्रोजेक्ट मॅनेजर, रिजनल कोऑर्डिनेटर आणि प्रोजेक्ट इन्चार्ज यांनी आपल्या सॉफ्ट कॉपीज पण व्यवस्थित ठेवायच्या आहेत. तो आपल्याला Yes. एक बॅकअप ठेवणं फार गरजेचं आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा असं, म्हणजे हे आपण करतोच आहे, पण बॅकअप साठी जो आपला प्रोसेस चालू आहे, जे डॉक्युमेंट्स आपण मेंटेन करतो ते बरं. जर आपण व्यवस्थित मेंटेन केले तरी आपण त्याच्यातनं काहीतरी मार्ग नंतर काढू शकतो असं मला वाटतं. पण बरोबर. डॉक्युमेंट्स इथेही मेंटेन करणं गरजेचं आहे आणि तिथेही मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे. थोडा डबल टास्क होणार आहे, TDS होणार आहे टास्क, पण हे काही 6-8 महिने आपण प्रयत्न करूया की आपण ठेवतोय. त्यामुळे काही अशी एक स्पेसिफिक वेळ येईल ज्या वेळेला आपल्याकडे बरेचसे सोल्युशन्स आलेली असतील आणि मग आम्ही स्वतःच अनाऊन्स करू की आता एक्सेल शीट आणि वर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्ही डेटा नाही ठेवला तरी चालेल. यू कॅन डू इट डायरेक्टली ऑन गुगल. सर हॅलो, बोला बोला. या गुगल डॉक्युमेंट्स वर आमचा काही कंट्रोल असणार का? म्हणजे मी सबमिट केले पण मला बघायचंय की मी काय केलंय काम.
तर ते मी बघू शकते का किंवा काय करू शकते का, ते चेक त्यातलं करू शकते का? त्यातला काही डेटा जो आहे ग्राफिकल फॉर्म मध्ये ह्या वेबसाईटवर तुम्हाला काय म्हणू तो दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल अटेंडन्स ऑफ टीचर्स सेंटर वाईज, तो आपला काय आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे सेंटर वाईज टीचरचा अटेंडन्स 90%. 90%. तर समजा आपण आता जुलै महिन्यामध्ये आहोत, 21 तारीख आहे, पण तुमच्या वेबसाईटवर जून पर्यंतचं अटेंडन्स इन पर्सेंटेज फॉर्मॅट, म्हणजे प्रत्येक टीचर किती आलेली आहे असं नाही नसेल, ओव्हरऑल सगळ्या टीचरचं पर्सेंटेज फॉर्मॅट त्या सेंटरसाठी हे मेन्शन असेल. त्याच्यावरनं एक साधारण कॉम्पिटिशन, एक हेल्दी कॉम्पिटिशन राहील की बाबा नेरळ सेंटर इज डुईंग वेल अटेंडन्स मध्ये, पण असं असू शकेल की मुंबईचं एखादं सेंटर मे नॉट बी परफॉर्मिंग वेल. तर त्याप्रमाणे आपल्याला ते ऍक्शन घ्यायला पण चांगलं पडेल की अरे हम लोग पीछे थे, इस महीने में थोड़ा सा कंपटीशन मतलब पुश करना पड़ेगा और अटेंडेंस रखना पड़ेगा. असं एक हेल्दी कॉम्पिटिशन राहील आपल्यामध्ये, आणि त्याचा डेटा तुम्हाला त्या वेबसाईटवर होम पेजला डिस्प्ले असेल. परत सांगतो, नावाने डिस्प्ले नसेल, म्हणजे कोणीतरी बाबा काय आता तुमचंच नाव घेतो, स्मिता सुतार आहेत, सलग 7 दिवस ऍबसेंट होत्या, होऊ शकतं असं, कारण कोरोना आहे किंवा काही असू शकतं. त्यामुळे असं येणार नाही वेबसाईटवरती स्मिता सुतार 7 days ऍबसेंट असं नाही येणार. पण स्मिता सुतार जर एका सेंटरला अटॅच असतील ऍज अ टीचर, तर त्या सेंटरचा ओव्हरऑल पर्सेंटेज थोडासा कमी दिसेल. त्याच्यावरनं आपण समजू जाते की हाँ बाबा ये एब्सेंट थी, बट अगर वो एब्सेंट थी और वो अनाउंस्ड एब्सेंट, मतलब उन्होंने बोला था कि मैं नहीं आ सकती, तो ठीक है, दैट इज इट इज अंडरस्टूड. तो इसमें म्हणजे कोणाचं नाव आम्ही घेणार नाही, पण वेबसाईटवर सेंटर वाईज तुमचा डेटा डिस्प्ले असेल, तेवढ्यात तुम्हाला कळेल. सर मला नाही विचारायचं सर, होतं. मला हॅलो हा बोला. सर, मला तेच विचारायचं होतं, एखाद्या टीचरनी 7 दिवस सुट्टी टाकली आणि आम्ही ती लावली आणि नंतर त्यांनी सुट्टीच घेतली नाही, ती 2 दिवसांची लावली, मग तिथे तो अफेक्ट होऊ शकतो ना जर माझा कंट्रोलच नसेल डॉक्युमेंट्स वर? तर अफेक्ट कसा होणार, ते तर येते ना, म्हणजे सुट्टी घेतलेली आहे पण ती येणार आहे, त्यामुळे आम्हाला ते वेबसाईटवर दिसणार आहे, सॉरी आम्हाला एक्सेल शीट मध्ये दिसणार आहे की शी वॉज प्रेझेंट किंवा ही वॉज प्रेझेंट. त्याप्रमाणे तुमचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट महिन्याला. मग ते जर पर्सेंटेज कमी झालेलं नसेल तर इट इज अंडरस्टूड की जी घेतलेली सुट्टी होती ती अप्लाय इन द सेन्स ती सुट्टीवर गेलीच नाही आणि ती आली होती, त्यामुळे तुमचं पर्सेंटेज चांगलं दिसणारच आहे. डेटावर सर, मला कंट्रोल. बोला बोला तुम्ही. नेरळ लोकेशन मध्ये ना, म्हणजे मोबाईल तर प्रत्येक टीचरकडे पाहिजे अँड्रॉइड, पण अशा आमच्या नेरळ लोकेशन मध्ये अशा टीचर आहेत की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे अवेलेबल. अच्छा. तर ते मस्ट आहे का त्यांना घे कसं, आणि त्यांची अशी कंडिशन नाहीये की ते घेतील पटकन, की आता हे 1 ऑगस्ट पासून सुरू करायचंय. अंजली मॅडम काय करू शकतो? कारण मंदा दीदी, आपण नेरळसाठी किंवा पालघर म्हणजे ट्रायबल स्कूल्स आहेत आपल्या जिथे, तिथे आपण एकच एम्प्लॉय किंवा असं जो सगळा डेटा, जसं आता सध्या नेरळचं तुम्ही करता राईट, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे आपण एक्सेल शीट डायरेक्ट अपलोड करू शकतो एक्सेल शीट मध्ये डेटा ठेवल्यावर. आणि हा, तर तो आपल्याला ऑप्शन क्रिएट करता येईल की जिथे खूपच रिमोट एरिया आहेत आणि जिथे प्रॉब्लेम होतोय, ते जास्त नाही, फक्त नेरळमध्येच तो इश्यू होईल. पण आता जसं तुम्ही करताय सगळे डॉक्युमेंट्स सगळ्या तिन्ही सेंटरचे, तसं आपण काहीतरी ऍडजस्ट करू, ते आहे आपल्या डोक्यामध्ये. ते होईल प्लॅन काहीतरी. Can I say? yes, madam. Yeah. You have not mentioned anything about sponsorship and corporate in this. Okay. I cannot see anything. Yeah, this Because I am currently doing sponsorship. So Yeah. I could not see anything. Right. This we have kept as a separate thing. This will Okay. not be included on the website because it is not about confidentiality, but वो एक barrier wall रखी है हमने कि Okay. something which should not be told to someone
which will not be told to someone, that way. Okay, so that will be separate. Okay. Separate. Okay. Yes. येस, अजून कुणाला काही क्वेरीज आहेत किंवा अजून विचारायचे आहेत? कुणाला टेन्शन आलेलं आहे हे मला आधी सांगा. हा, सर बोला, मला बोला. एक मंदा मॅडम बोला. काय झालं आमच्याकडे पाऊस आणि वारा खूप आहे तर नेटचा इश्यू आहे. टीचर पण आमच्या काही अटेंड होणार होत्या नाही झाल्या आणि मला पण अर्ध्यावरच जॉईन झालेली, तर माझं आधी सगळं गेलेलं आहे. नाही, हे सेशन मी रेकॉर्ड करतोय. फक्त मला हे आता ठरवायचं आहे की हे रेकॉर्ड करून मी कुठे, कदाचित युट्यूबला मी जर टाकलं आणि प्रायव्हेट व्हिडिओ म्हणून ठेवलं तर बाकीच्यांना दिसणार नाही, आपल्याला स्वतःला ते दिसेल. म्हणजे त्याची लिंक मी पाठवतो, ते एकदा तुम्ही बघून घ्या. त्यामुळे त्याच्यावरनं बरंच काही कळेल. पण त्यात सुद्धा आता तुम्ही म्हणताय की नेरळच्या दुर्गम भागात नेटच नाहीये. कधीतरी त्यांना एकदा म्हणजे एका स्पेसिफिक सेंटरला बोलवून जिथे नेट कनेक्टिव्हिटी आहे तर स्वतःच्याच मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर जर दाखवलं तर 1 तासभराचं हे सेशन होऊ शकतं. हो, वीकली मीटिंग असतेच आमची. चालेल ना, मग त्याच्यात हे दाखवलं हे रेकॉर्ड सेशन. सर आणि मला म्हणायचं होतं की म्हणजे ह्या सगळ्या ही प्रोसेस समजेपर्यंत फार म्हणजे बराच वेळ जाणार, कारण की सगळ्या शिक्षकांना त्याचं एवढं नॉलेज नाही, इवन मी टू. तर तो टाइम तेवढा आम्हाला दिला जाईल ना? नक्कीच दिला जाईल. हे आपलं त्याचं बर्डन येईल नंतर की नाही, जवळजवळ पाहिजेच म्हणून 8 ते 9 महिने हे असं पॅरलल आपल्याला जगायचंय. म्हणजे तुम्ही वर्ड आणि एक्सेल शीट पण मेंटेन करणार आहात आणि शिवाय गुगल शीट गुगल फॉर्मॅटवर पण करणार आहात. आणि दर महिन्याला किंवा दर 15 दिवसांनी एकदा अशा टाईपचं एक सेशन होईल, ज्याच्यात आपण अजून याला रिफाईन कसं करू शकतो याच्यावर भर दिला जाईल. 8-9 महिन्यानंतर माझ्या नॉलेज प्रमाणे 8-9 महिन्यानंतर अशी स्थिती येईल की तेव्हा आपण म्हणू शकतो की नाही, वी आर नाउ ओके टू बी ऑन गुगल. त्यामुळे तुमचं ट्रेनिंग ऑन हाऊ टू फिल फॉर्मॅट्स, त्याच्यानंतर आमचं सगळ्यांचं ट्रेनिंग म्हणजे ऑफिसवाल्यांचं ट्रेनिंग की फॉर्मॅट फिल होऊन जेव्हा डेटा येतो त्याच्यानंतर सेग्रिगेशन करायचंय कसं, ते कमी वेळात कधी करायचं, कसं करायचंय, ते कधी करायचंय, कसं प्रोजेक्ट करायचंय वेबसाईटवर, हे सगळं ट्रेनिंग हळूहळू आता देण्यात येईल. पण सर्वात पहिले माझं तर असं म्हणणं आहे की वेबसाईटची जेव्हा तुमच्याकडे लिंक येईल सगळीकडे क्लिक करून एकदा बघून घ्या की मला एक ऍक्सेस आहे ना, म्हणजे जरी हा तुमचा फॉर्मॅट नसला तरी मला ऍक्सेस आहे ना, हे एकदा बघून घ्या. ओपन करता येतोय ना, तुम्ही एंटर केलं काही डेटा तरी सुद्धा चालेल, नाही केलं तरी सुद्धा चालेल, हरकत नाही. पण तो तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या, कारण बाकीची एखादी वेबसाईट आपण ओपन करतो त्याच्यात जसं असतं तसंच या वेबसाईटमध्ये आहे. येस, अजून कोणाला काही क्वेरीज? सर मला विचारायचं होतं. बोला. सर मी गुगल शीट वापरते आता, तर मग एक्सेल आणि गुगल शीट म्हणजे असं काही थोडं डिफरन्स असू शकतो का? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार ना पुढे, कारण आधीचं पण डेटा केलेला असेल. मंदा मॅडम जरा तुमचा हे म्यूट करा ना. प्रसाद कदीमी जी, आपका म्यूट पे रखिए. मंदा दीदी तुमचं म्यूट करा स्वतःला. ओके. हा सर, मला काय विचारायचं होतं की मी गुगल शीट मध्येच करते, कारण एक्सेल डाउनलोड होत माझ्या मोबाईल मध्ये. मग मी गुगल शीट डाउनलोड केलेले त्याच्यातच काम करते. तर मग बराच आधीचा पण डेटा काही असेल जे काही उपयोगाचं नाही असं पण बरंच असू शकेल, मग ते काय अफेक्ट करेल आता? ते गुगल शीट आहे ते तुमचं स्वतःचं गुगल शीट आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही आपण जे पॅरलल डेटा म्हणजे ऑफलाईन जे डेटा जो म्हणतोय तो तुम्ही तसाच म्हणजे ठेवायला 8-9 महिने तुम्ही तसाच करा. पण शिवाय ह्या वेबसाईटला सुद्धा गुगल फॉर्म्स आहेत, त्याचा सुद्धा डेटा भरत जा. त्याचा आणि याचा इफेक्ट होणार नाही, कारण हे तुमचं पॅरलल जुनं वर्क आहे आणि हे नवीन रीतीने तुम्हाला वर्क करायचं, त्यामुळे त्याच्यात काही गल्लत होणार नाही. जेव्हा हे प्रॉपर स्टार्ट होणार हा फॉर्मॅट,
तेव्हा हे जे मागचं सगळं वर्क आहे हे परत पहिल्यापासून सगळं ऍड करायचं आहे फॉर्मॅटमध्ये. नाही, एक डेट आपण ठरवून घेऊया की तेव्हापासून आपण जसं म्हटलेलं आहे की 1 ऑगस्ट पासून आपलं एंट्री करायला सुरुवात, म्हणजे 1 ऑगस्टला सर्वात पहिल्या दिवशी काही डेली फॉर्मॅट असतील ते तुम्हाला 1 ऑगस्टलाच भरावे लागतील. मग त्यातले काही वीकली फॉर्मॅट असतील ते 8 ऑगस्ट पर्यंत भरू शकतो. काही जर मंथली एकदाच असेल तर तो 30th ऑगस्टला भरला तरी चालेल, असं असू शकतं. पण ते असं रोलिंग मध्ये येऊ द्या. त्या तुमच्या काय म्हणतो डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये रोलिंग मध्ये एकदा यायला सुरुवात झाली की 1 ऑगस्ट एक्सक्यूज आपण मी सर. एक मिनिट आपण आता धरलेली आहे 1 ऑगस्ट म्हणून, तिथपासून सुरुवात करूया डेटा एंटर. त्याच्या आधीचा डेटा बघूया आपण कसं करता येईल, किंवा हा कसा आहे ट्रान्झिशन फेज आहे आपला, किंवा दिस इटसेल्फ इज अ चेंज मॅनेजमेंट असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे वी आर अँड दिस चेंज मॅनेजमेंट इज सो बिग दॅट इट विल टेक अराउंड 8 to 9 months टू स्ट्रीमलाईन. त्यामुळे वी आर इन द फेज ऑफ चेंज मॅनेजमेंट. थँक्यू सर. ओके सर. ऍक्च्युली माझं तेच म्हणणं होतं की जो डेटा आहे ना ज्या टायमाला द्यायचा आहे, फॉर एक्झाम्पल डेली विच डेटा दे हॅव टू सबमिट, देन वीकली, मंथली. तर माझ्या मते अंजली ते काय ना ईमेल जर टाकला तर बरं होईल, म्हणजे त्यांना तसं सांगता येईल प्रत्येक टीचरांना. जेव्हा या वीक मध्ये सपोज या नेक्स्ट वीक पर्यंत आहे ना त्यांना ते इन्फॉर्म करता येईल की अशा प्रकारे डेटा पाठवायचा आहे, म्हणजे त्यांना पण एक आयडिया येईल. म्हणजे कसं आहे ना, काय होतं की आता कितीतरी सांगितलं तरी ते पुन्हा पुन्हा होतच राहील, पण एकदा एक आहे ना त्यांना एका ठिकाणी ते लिहून ठेवायला तरी बरं पडेल की बाबा हा डेटा या टायमाला पाठवायचा, म्हणजे परत परत तो क्वेश्चन येणार नाही. कारण हे मला माहिती आहे सगळं येणार क्वेश्चन्स. आता आपण मागे काय झालं ते विसरू. आता आपण सगळी नवीन सुरुवात करतोय, तर आपण होप असं करू की सगळ्यात पहिल्यांदा सरांनी जे सांगितलं की तुमचे जे ईमेल आयडी आहेत जे तुम्ही प्रोफेशनल यूज साठी वापरता, ते आधी ईमेल आयडी प्रत्येकाने पाठवा. म्हणजे इव्हन कोण टीचर्स असू दे, PIC असू दे, सगळ्यांनी आपापल्या प्रोफेशनल यूज साठी वापरणारे ईमेल आयडी पाठवा. सर त्यांना ऍक्सेस देतील. मग एकदा ऍक्सेस मिळाला की तुम्ही लिंक ओपन करू शकाल आणि तुमचे रिलेटेड डॉक्युमेंट्स, मी म्हणते रिलेटेड, म्हणजे आता तुम्हाला ऑफिस डॉक्युमेंट्सचा एवढा डीप स्टडी करण्याची गरज नाही, ते ऑफिस डिपार्टमेंटचं काम आहे. तर स्कूल ऑपरेशन रिलेटेड डॉक्युमेंट, एक डॉक्युमेंट, सगळे गुगल फॉर्म आहेत. तुम्हाला गुगल फॉर्म माहिती आहेत कसे भरायचे सगळ्यांना. एक डॉक्युमेंट क्लिक करा, ओपन करा. इतकं सिम्पल आहे ना, म्हणजे म्हणतो ना आपण इररिलेव्हंट डेटा काहीच ठेवलं नाही, इररिलेव्हंट पॉईंट नाहीच आहेत. आता तुम्ही सरांनी ऍक्टिव्हिटी फॉर्म ओपन केला, त्याच्यामध्ये बघितलं नेम ऑफ ऍक्टिव्हिटी, डेट आणि 2 to 4 लाईनचं ब्रीफ डिस्क्रिप्शन, हाऊ यू कंडक्ट, जस्ट म्हणजे सबमिट. देन एकदम इझी वे आहे. म्हणजे गुगल फॉर्म नुसतं भरायचे, सबमिट करायचे अप्पर केसमध्ये, एवढं. मग एक ओपन केला ना तुमच्या लक्षात येईल की कोणता फॉर्म डेली आहे, कोणता वीकली आहे, मंथली अटेंडन्स मंथलीच असणार असं. ते मग आपल्याला ते कळेल की बाबा हा हे तर सोपं आहे. आता काय झालंय, आपण कंबाईन ट्रेनिंग घेतलंय, सगळे एकदम प्रेझेंट केल्यामुळे तुम्हाला ते डिफिकल्ट वाटतंय, पण हे सिम्पल गुगल फॉर्मॅट आहेत. मोबाईलवर सगळ्यांना ऍक्सेस करू शकतात. फक्त स्मार्टफोन पाहिजे, थोडंसं 3G नेटवर्क पाहिजे, बस. आणि हे लेक्चर चालू असताना करायचं नाहीये. सगळं लेक्चर संपल्यावर शांतीने बसून 15-20 मिनिटाचं डेलीचं काम आहे, जे काही डेली आहे ते. आता सिलेबस रेकॉर्ड, आज काय शिकवलं ते डेली असणार, हे तुमच्या तर लक्षात येईलच ना. आपण बनवू ते तसं की बाबा डेली काय काय करायचंय काय नाही, पण एकदा तुम्ही स्टडी केला ना तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येणार, अरे इथे आपल्याला तर डेली डेटा आहे, हा मंथली आहे. आता हा क्वेरी का निघतायत, कारण अजून तुमचा स्टडी नाही झालाय तो. एकदा तुम्ही एक गुगल फॉर्म ओपन केला की तुम्हाला कळणार आहे किती इझी आहे, एकदम इझी. आणि तुमच्या हे लक्षात आलं असेल की स्पेशली अंजू स्मिताच्या लक्षात आलं असेल की जे इररिलेव्हंट डॉक्युमेंट्स आपण मेंटेन करायचो, ते एक्स्ट्रा बर्डन होतं, ते आपण सगळं काढून टाकलंय. जे इम्पॉर्टंट आहे ISO साठी तेच ठेवलंय, फॉर्म कमी केलेत. अनेक्शन नंबरचं टेन्शन नाही, हे नाही, फक्त आता हेडिंग आणि डेटा, बस एवढंच आहे. त्याच्यामुळे एकदा तुम्ही स्टडी केला ना की तुमच्या लक्षात येईल आपोआप, अरे इझी आहे, हे होऊन जातंय पटकन. अंजली, मला असं वाटतं की ज्यांना डॉक्युमेंट्स नवीन आहेत त्यांना थोडंसं डिफिकल्ट पडेल सुरुवातीला. ज्यांना डॉक्युमेंट्स माहिती आहेत त्यांना एवढं पडणार नाही. म्हणूनच प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्यांचं ते काम राहील की त्यांनी आपापल्या
टीचर्सना थोडं गाईड करावं की बाबा. आणि इव्हन आपले टीचर्स पण हो, टीचर्स मला टीम एकच पण प्रश्न स्मार्ट होता. आहे की बाबा त्यांना ते कळेल की नेम म्हणल्यावर ते स्वतःच नाव टाकणार, स्टँडर्ड म्हणल्यावर कोणत्या स्टँडर्डला शिकवलं हे एवढं तुम्हाला कळेल है ना. काही मला नाही वाटत त्याच्यात काही इश्यू येईल. एकदम सोपं आहे. तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा, होईल. आपलं हे जे अकॅडमिक इयर आहे ना, आपण आपलं हे प्रॅक्टिस सायकल म्हणू आपण याला. पण असं नाहीये की आपल्याला ऑडिट नाही फेस करायचं आहे. आपल्या ह्या वर्षात 2दा ऑडिट फेस करायचं आहे, एक डिसेंबरमध्ये आणि एक पुन्हा एकदा जूनमध्ये एक्सटर्नल ऑडिट. पण तिथे आपण अंजली, सांगू शकतो. मला एकच प्रश्न होता. आता कसं आहे की काही सेंटर्स आहेत, फॉर एक्झाम्पल विरेपार्ले आहे, तर जुलै पासून शिकवायला सुरुवात केलेली आहे किंवा बऱ्याच ठिकाणी. मग तो डेटा आहे तो कसा आपण टाकणार? ऑगस्ट पासून जेव्हा आपण भरणार, हा फक्त मला एक आपण एक काम करूया, सुरुवातीला ना ऍज इट इज डेटा अपलोड करू. 1 ऑगस्टला जे घडलं त्याच्या रिलेटेड जो फॉर्म आहे जस्ट मेन्शन इट. कारण आता काय झालंय सांगते तुम्हाला, डॅशबोर्डला आम्हाला डेटा नाहीये, त्याच्यामुळे आम्हालाही अशी एक्सपिरियन्स नाहीये की कसा डेटा येतोय. राईट. जेव्हा आम्हाला 1 ऑगस्ट पासून डेटा यायला सुरुवात होईल तेव्हा ऑटोमॅटिक ग्राफ बनेल, ऑटोमॅटिक एक्सेल शीट्स कम्प्लीट झालेल्या आम्हाला बघायला मिळतील. मग लक्षात येईल काय काय चुकतंय. आता 0 डेटा आहे, डॅशबोर्ड ब्लँक आहे टोटली. 1 ऑगस्ट पासून तो भरायला सुरुवात होईल. मग ऍज इट इज ऍट ऍक्च्युअल जे घडतंय 1 ऑगस्ट पासून ते ऍज इट इज मेन्शन करा. मी तुम्हाला सांगितलं 15 जून ते 31 जुलै पर्यंतचा डेटा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. एक्सेल, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये, नाहीतर कुठेतरी वहीमध्ये. टीचर्सने आपापल्या नोटबुकमध्ये मेन्शन करून ठेवला की ह्या तारखेला हे शिकवलं. बस. आता टीचरचा मेन फोकस काय आहे? लेसन, सिलेबस रेकॉर्ड. त्यांचा मेन टास्क तोच आहे, काय शिकवलं, कोणत्या दिवशी, कोणत्या स्टँडर्डला. आता ऑनलाईन आहे तर ऑनलाईन, जेव्हा ऑफलाईन चालू होईल तेव्हा तर आहे शाळेत बसून ते करायचं. आता आज लेक्चर संपलं, आता तुम्हाला माहिती आहे आज दिवसभरात मी आता 2 वाजले, आता मी लेक्चर नाही घेणार, तर भरून टाका तो डेटा. आज या 8वीला हे शिकवलं, 9वीला आहे, 10वीला आहे. व्हॉट्सअप टीचिंगला कोणत्या नोट्स पाठवल्या. समजा तुम्ही 9वीच्या ग्रुपवर व्हॉट्सअपला कोणत्या तरी नोट्स पाठवल्या कोणत्या तरी चॅप्टरच्या, मेन्शन करून ठेवा आज हे पाठवलं व्हॉट्सअप थ्रू असं. पण प्रोसेस स्टार्ट करा. बोला. आता तुम्ही ऑफलाईन ऑनलाईनचं सांगितलं ना, आता डेली भरायला लागणार. तर आता नेरळमध्ये आपलं वर्कशीट मॉडेल चालू आहे, ते आपण वीकलीच देतो. म्हणजे ते डेली नाही, ते फक्त आपण मंडे टू मंडे मुलांना डिस्ट्रीब्यूट करतो वर्कशीट. मग ते जिथं वर्कशीट मॉडेल इम्प्लिमेंटेशन आहे ते मी सरांशी बोलून घेते. त्याचं एक आपण प्रोव्हिजन करून ठेवू की कोणत्या सब्जेक्टची कोणती वर्कशीट डिस्ट्रीब्यूट केली. कारण सर आता आपण आहे ना 10th स्टँडर्डला वर्कशीट मॉडेलवर फोकस करणार आहोत. इव्हन नेरळ नाही, सगळ्या सेंटरला, नवी मुंबई वगैरे. कारण आता आपण होप्स होते की असे की काही स्कूल वगैरे स्टार्ट होतील, पण तसं काही लक्षणे दिसत नाहीयेत. मग जे लास्ट इयर वर्कशीट मॉडेल सर आम्ही इम्प्लिमेंट केलं होतं पालघर आणि नवी मुंबईमध्ये, तर आता आपण ओव्हरऑल सगळ्या सेंटरला करायचा विचार करतोय हळूहळू. जसं ते कंटिन्युएशन होईल तसं आपण एखादा गुगल फॉर्म बनवू वर्कशीट रिलेटेड. कोणत्या सब्जेक्टच्या वर्कशीट कोणत्या तारखेला दिले ते आपण डिस्कस करू. मग नंदा दिदी तसा एक फॉर्म येईल, मग तसं फक्त तुम्ही डेटा मेन्शन करा. समजा 50 वर्कशीट वाटल्या, 50 विद्यार्थ्यांना वर्कशीट दिल्या 10वीच्या, एका आठवड्याने सोडवून किती विद्यार्थ्यांनी परत दिल्या. 50 पैकी 40 मुलांनी परत दिल्या, तर तुम्ही तिथं मेन्शन करणार की 40 विद्यार्थ्यांनी परत दिल्या. मग बाकीच्या 10ने काय झालं इश्यू, कारण आपल्याला त्या 10वर पण फोकस करायचं. मग हे असं काहीतरी आम्ही बनवू वर्कशीट रिलेटेड, मग ते तुम्हाला कसं कळवू. चालेल. तुमची सगळ्यात पहिली जबाबदारी काय की स्टडी करा. तुम्हाला आता आजचं ट्रेनिंग झालं सर, 1-2 दिवसात तुम्ही ईमेल आयडीज पाठवा. त्या ईमेल आयडीला सर ऍक्सेस देतील तुम्हाला. ती इंटरनेट साईट तुम्ही गुगल फॉर्मची लिंक तुम्ही ओपन करून एक डॉक्युमेंट स्टडी करायला सुरुवात करा. आपल्याकडे बरोबर आता आज बुधवार आहे, 1.5 आठवडा आहे. 1.5 आठवड्यात बराच स्टडी होईल, बऱ्याच शंकांचं निरसन होतील. आणि मग काही क्वेरी आली तरी तुम्हाला तिथं ते हिअर म्हणून ऑप्शन दिलंय, त्याच्यात ती क्वेरी टाका, त्याचे आन्सर्स पण मिळतील. अंजलि वन सेकंड, उसमें जो मेंशन किया है ना गूगल फॉर्म में, ओनली 8, 9 and 10th ये है उसमें. लेकिन नेरल में 1st स्टैंडर्ड से लेके 5th तक, कोम्बे में है, जीते में 7th तक है, दामोद में 10th तक है. तो उसका कैसे करेंगे? वो अपग्रेड करने वाला है प्राइमरी के लिए भी. प्राइमरी वो अपग्रेड होने वाला है. अपग्रेड
आवाज फार येतोय. रेखा दीदी म्यूट करा, तुमचा माईक म्यूट केला केला. ओके, अजून काही क्वेरीज असतील मला वाटतं, पण आता वेळ झाले म्हणजे हे माझ्याकडे आहे ते पेड नाहीये, त्यामुळे मे बी आता डिस्कनेक्ट होऊ आपण. त्याच्यामुळे त्याच्या आधी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक सांगतो आणि इथे थांबूया का आपण, का अजून काही मेजर क्वेरीज काही आहेत? नाही सर, आजच्या दिवशीसाठी छान झालं ट्रेनिंग. बऱ्यापैकी आयडिया आली की नक्की आपण काय मेंटेन करणार आहोत. आता स्टडी झाल्यावर म्हणजे जवळजवळ 90% शंकांचं निरसन होईल, कारण आता वास्ट बघितलंय. आता आपल्याला लिमिटेड पोर्शन आहे प्रत्येकाला, त्याच्यामुळे तुम्हाला इझी जाईल. तर होप की सगळ्यांना म्हणजे ब्रीफ आयडिया तरी आली की नक्की काय करायचं आहे ISO रिलेटेड. बाकी तुमची प्रोसेस, टीचिंग लर्निंग प्रोसेस ॲज इट इज चालू राहू द्या. जे काही आपापलं JD आहे त्यानुसार चालू राहील. आता एक आपण स्टेप्स करायला घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू व्हेरी मच सर फॉर प्रोव्हाइडिंग अस वंडरफुल ट्रेनिंग आणि यू बी विथ अस अँड गाईड अस. ऑफकोर्स 100%. अच्छा, अजून एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही जे प्रोफेशनल ईमेल वापरतायत ते जर जीमेल किंवा गुगलचे ईमेल नसतील तर तुम्ही गुगलचा ईमेल एक क्रिएट करा आणि तो ईमेल अंजली मॅडमला पाठवा. कारण याहू किंवा अजून हॉटमेल असा जर ईमेल तुमचा असेल, तो जर वापरत असाल तर त्याला हे जीमेलचे ऍप्लिकेशन कनेक्ट व्हायला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून जो तुमचा जीमेल आहे किंवा जीमेल नसेल तर जीमेल क्रिएट करा आणि तो पाठवा. सगळ्या टीचर्स आणि PIC त्यांनी आपापल्या रिजनल मॅनेजरकडे तुमचे ईमेल IDs पाठवा. त्यांच्या थ्रू मला मेल येईल. बाकी ऑफिस टीम आणि सिनियर लेवल टीम ते डायरेक्टली मेल करतील ईमेल IDs कोणते यूज करणार आहे. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मिस सर. बाय. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. Thank you so much, sir, for the information. लॉगआउट व्हा, चालेल. तुम्ही लॉगआउट व्हाल त्याच्यासाठीच वाट बघतो. असं काही डिस्कस करायचं नाहीये आता, त्यामुळे लॉगआउट झालं तरी चालेल. पण सगळे लॉगआउट होतील तेव्हाच हे मी मीटिंगला क्लिक करून मी लॉगआउट होणार आणि मग आपलं रेकॉर्डिंग सेशन आहे ते मला डाउनलोड होईल. म्हणून मी वेट करतोय सगळ्यांना जायचे.